नव्या करारामधून प्रेषितांची कृत्य अध्याय 2 वचने 42 ते 47, जुना करार नेहम्या 1 ते 11, नवा करार प्रेषितांची कृत्य अध्याय 2 42 ते 47 या दोन्ही शास्त्रपाठांकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. याचा पहिला अध्याय वचन 1 ते 11, नेहम्या 1 ते 11 वाचन करून पाहू. हकल्याचा पुत्र नेहम्या याचा वृत्तांत. 20व्या वर्षी किसलेस महिन्यात मी शशून राजवाड्यात होतो. तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. बंदिवासात असलेल्यापैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व येरुशलेमेविषयी त्याचकडे मी पूछताछ केली. त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. येरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्याविषयी आग लावून जाळून टाकले आहेत. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली की, हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळतोस व त्याचवर करुणा करतोस. तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे. ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा. आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्या विरुद्ध पातके केले आहेत, ती मी कबूल करीतो. मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे. आम्ही तुझ्यासमोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत. तू आपला सेवक मोशे यास जे सांगितले होते त्याचे स्मरण कर. ते हे की, तुम्ही पातक केल्यास मी तुम्हास राष्ट्रामध्ये विक्रीन. पण तुम्ही मजकडे वळला व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चालला तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यास एकवट करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन. पहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत. त्यास तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबळ हस्ताने सोडविले आहे. हे प्रभू, मी विनंती करतो की तू आपल्या ह्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि ह्या मनुष्याची त्याजवर कृपादृष्टी होईल असे कर. यावेळी मी राजाचा प्यालेबदार होतो. नवीन करारामधून प्रेषितांची कृत्ये 2 42 ते 47, ख्रिस्ती मंडळीचे दैनंदिन जीवन. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्रित होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असेत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे.
बंधू भगिनींनो, देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. आजचा तिसरा संदेश आहे मंडळीची वाढ या दृष्टिकोनातून. सर्वात पहिला संदेश पाहिला, जोपर्यंत मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचं काम होत नाही, पवित्र आत्म्याचं आगमन होत नाही, पवित्र आत्मा मंडळीमध्ये नाही, तोपर्यंत मंडळीची सर्वांगीण उन्नती होऊ शकत नाही. कारण की मंडळी ही ख्रिस्ताची आहे आणि पवित्र आत्मा आल्याशिवाय मंडळीची वाढ झाली नाही. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं, येशूने 12 प्रेषित नेमस्त केले किंवा निवडले. त्यापैकी एक यहुदा इस्कॉरियोत जो आहे हा येशूला नाकारून गेला, त्याची जागा तशीच राहिली. आणि मग प्रेषितांनी पवित्र आत्मा येण्याच्या अगोदर गडबड केली आणि ते म्हणाले येशूचे 12 होते, आता 11 झालेत, एक त्याच्यामध्ये घ्यायला हवा. आणि म्हणून त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि ती चिठ्ठी जी निघाली ती चिठ्ठी काही मथित त्याची नव्हती. कारण की पुढं आल्यानंतर प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला वाचायला भेटतं, त्याची जागा दुसरं घेईल हे संत पावलाविषयी देवाच्या आत्म्याने जुन्या करारामध्ये लिहून ठेवलेलं होतं. आणि मग ते पावलाची जागा होती, शाऊल की जो नंतर पाऊल झाला त्याची जागा होती, ती मतीत त्याची नव्हती. आणि म्हणून मागच्या वेळेस आम्ही पाहिलं, पवित्र आत्म्याच्या शिवाय ज्यावेळेस गोष्टी घडतात त्यावेळेस त्यामध्ये मंडळी चुकू शकते. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट चिठ्ठीने त्याचं उत्तर देता येत नाही. त्यानंतर आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं, मंडळीच्या वाढीसाठी 2 मुख्य घटक एकत्र येणं गरजेचं आहे. ते दोन्ही नाण्याच्या 2 बाजू आहेत. ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आहे त्याचप्रमाणे ज्यांना देवाने त्याच्या कुटुंबामध्ये बोलावलेलं आहे, जे देवाच्या कुटुंबामध्ये ज्यांनी जन्म घेतलेला आहे, योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय 12 वचन यानुसार, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. ही जी सर्व देवाची मुलं देवाच्या कुटुंबामध्ये आहेत त्यांची तेवढीच जबाबदारी आहे की मंडळीच्या उन्नतीसाठी त्यांनी सेवा करणं गरजेचं आहे. आणि कारण की देव एका क्षणार्धामध्ये संपूर्ण जगाला सुवार्ता सांगू शकतो. परंतु आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहत असताना पाहिलं, यशायाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय, त्या ठिकाणी यशया मंदिरामध्ये आल्यानंतर देवाचं त्याने असणारं मंदिरामधलं पावित्र्य पाहिलं. आणि पावित्र्य पाहिल्यानंतर त्या पावित्र्याने यशयाला हे समजण्यासाठी संज्ञान दिलं की मी पापी आहे, मी अशुद्ध ओटांचा आणि अशुद्ध ओटांच्या लोकांमध्ये मी राहतो. आणि ज्यावेळेस येशयाच्या लक्षात ते आलं आणि येशयाने ते कबूल केलं, त्यावेळेस सराफिम देवताने एक इंगळ घेतला आणि तो इंगळ आणून त्याने तो येशयाच्या ओठाला लावून तो असं म्हणतो आता शुद्ध झाला. त्यानंतर त्याला देवाची वाणी ऐकायला आली आणि त्याने जी देवाची वाणी ऐकली त्यामध्ये देव म्हणाला आता आमच्यासाठी कोण जाईल. आणि मग तो म्हणतो हा मी आहे, मला पाठव. देव एका दिवसामध्ये एक क्षणार्धामध्ये संपूर्ण इस्रायलाला पुन्हा तो त्याच्या गोष्टी सांगू शकला असता, पण येशयाला बोलावलं. देव ज्या ज्या वेळेस त्याचं काम करतो, देव आणि देवासंगती जगामध्ये त्याने नेमस्त केलेली लोक ही एकत्र होतात, त्यावेळेस देवाचं गौरव होण्यासाठी गोष्टी पूर्णतेत जातात. त्याचप्रमाणे मंडळीमध्ये देखील देवाचा आत्मा मंडळीला एकदाच पेंटिकॉस्टच्या दिवशी देण्यात आलेला आहे. आणि हा देण्यात आलेला आत्म्यासंगती ज्यावेळेस जगभरातले विश्वासणारे एकत्र येऊन सेवा कार्यामध्ये देवाच्या आत्म्यासंगती संलग्न होऊन ज्यावेळेस हे करतात त्यावेळेस मंडळीची वाढ आणि वृद्धी होते. मंडळीची वाढ आणि वृद्धी होत असताना ती क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अशी दोन्ही प्रकारे मंडळीचा वृद्धी होणं गरजेचे आहे. क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्येमध्ये वाढणं, क्वालिटेटिव्ह म्हणजे देवाच्या असणाऱ्या सद्गुणामध्ये वाढ करून घेणे, यासाठी की देवापासून आम्हाला गोष्टी मिळालेल्या आहेत आणि त्या आम्ही जगामध्ये परावर्तित करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे सूर्यापासून चंद्र प्रकाश घेतो आणि चंद्र रात्री प्रकाश देतो, त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये देवाची कृपा देवामध्ये असल्यानंतर प्राप्त होते. पण मंडळीतले जे सर्व विश्वासणारे आहेत त्यांनी पुढं ते घेऊन जाणं गरजेचं. म्हणून पवित्र आत्मा आणि मंडळी ह्या दोघांच्या एकत्रीकरणाने मंडळीची वाढ आणि वृद्धी होत असते. आणि म्हणून मागच्या आठवड्यात आम्ही त्यातल्या आद्य ख्रिस्ती मंडळीने 4 गोष्टी केल्या की ज्याविषयी डॉक्टर लूक प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 42 वचनात लिहितो. त्यामध्ये पहिल्या 2 गोष्टी पाहिल्या आम्ही. त्यात सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ते प्रेषितांच्या शिक्षणात, म्हणजे मागच्या आठवड्यात पाहिलं प्रेषितांचं जे शिक्षण आहे, लर्निंग चर्च इज ग्रोईंग चर्च. जे चर्च शिकणार आहे ते चर्च वाढणार आहे. जर चर्च शिकत नाही मग चर्च स्वतःच्या गोष्टी शिकवतं. आणि म्हणून देवाच्या आत्म्यापासून जे पवित्र शास्त्र लिहिलं गेलेलं आहे ते पवित्र आत्म्याच्या समक्षतेमध्ये शिकणं गरजेचं आहे. आणि मग हे कोणीतरी शिकवायला पाहिजे, आम्हाला आपसूप समजणार नाही. कारण हापशी शंड ज्या वेळेस आपल्या रथामध्ये बसून पुन्हा आपल्या देशाकडे निघाला आणि तो जात असताना देवाच्या आत्म्याने फिलिपाला सांगितलं, फिलिपा उठ, जाऊन रथ गाठ,
एक माणूस आफ्रिका खंडाकडे पुन्हा निघालाय, तो इकडे आला होता आणि देवाच्या आत्म्याने फिलिपाला धावत नेलं. फिलिप त्या ठिकाणी गेला आणि तो आतमध्ये यशाचा ग्रंथ वाचत आहे. यशाच्या ग्रंथाचा 53वा अध्यायापर्यंत तो आलेला आहे आणि गुंडाळी तो वाचत असताना फिलिप त्या रथाच्या मागे पळत असताना फिलिप म्हणतो, तुम्ही जे वाचता ते तुम्हाला समजतं काय? आणि तो म्हणतो, कुणीतरी समजून सांगितल्याशिवाय मला कसं समजेल, मी नुसतंच वाचत आहे. आणि फिलिपाने मग त्या ग्रंथापासून, त्या शास्त्रपाठापासून सुरुवात केली आणि येशूचं जीवन सांगितलं. आणि मग हापशी शंड फिलिपाला म्हणतो, काय मला बाप्तिस्मा घेण्यासाठी हे असणारं पाणी जे आहे हे उपयोगाचं आहे का? आणि संदेश त्याने त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेतला आणि फिलिपाला देव आणि देवाच्या आत्म्याने उचललं. फिलिप तिथून अंतर्धान पावला, पुन्हा आपल्या ठिकाणी आला आणि त्यावेळेस देवाचे वचन सांगून सांगितलं. रोमकारासपत्रामध्ये रोमकारासपत्राचा लेखक संत पौल म्हणतो, त्यांना जाऊन सांगितल्याशिवाय त्यांना कसं समजेल? त्यांना जाऊन सांगितल्याशिवाय त्यांना कसं समजेल? सुवार्ता सांगणाऱ्याचे पाय किती, सुवार्ता सांगणाऱ्याचे पाय किती. त्यामुळे सुवार्ता सांगणाऱ्याचा कोट नाही बघायचा, सुवार्ता सांगणाऱ्याचे टाय नाही बघायचे, सुवार्ता सांगणाऱ्याच्या हातातली अंगठी नाही बघायची, सुवार्ता सांगण्याच्या हातातलं घड्याळ नाही बघायचं, सुवार्ता सांगणाऱ्याच्या अंगातला पोशाख नाही बघायचा. सुवार्ता सांगणाऱ्याचे पाय किती मनोरम आहेत ते सांगतात की हा सुवार्तिक आहे की नाही. कारण सुवार्ता सांगितल्यानंतर पाय ऑटोमॅटिक मनोरम होतात. त्याला मनोरम करावा लागत नाही, त्याला त्या सलॉनमध्ये जाऊन पेडिक्युअर करावा लागत नाही. देव ते करतो. कारण की त्या ठिकाणी, कारण नवीन जुन्या करारामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की ज्या वेळेस मोशे देवाला भेटायला गेला त्याच्या तोंडातून तेज बाहेर येतं. आणि नवीन करारामध्ये म्हटलंय, सुवार्ता सांगणाऱ्याचे पाय किती मनोरम आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सुवार्ता सांगणाऱ्याचे पाय किती मनोरम आहेत. म्हणून दोघं जण संगती, पवित्र आत्मा आणि मंडळी संगती सेवा करते, त्यावेळेस ती सेवा वाढते. आणि मग त्यांनी पहिलं पाहिलं प्रेषितांच्या शिक्षणात, दुसरं सहवासात, प्रेषितांच्या सहवासात. म्हणून दावीद म्हणतो, हे देवा मी तुझ्या सेवकाचा सोबती आहे. दावीद मोठा राजा होता, दावीद मोठा राजा होता, तरी त्याला देवाच्या सेवकांचंही होतं. येशू ख्रिस्त कधी 4 शुभवर्तमानामध्ये जो प्रमुख याजक आहे त्याच्याविषयी बोलला का हो? बोलला का? शास्त्री पुरुषांना येशूने दोष लावला, लावला ना? प्रमुख याजकाविषयी बोलला का? ज्या वेळेस येशूच्या परीक्षा चालू होती ना, परीक्षा चालू असताना येशू ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस एक जण म्हणतो, तुला समजत नाही का, तू हे प्रमुख याजक? तो म्हणतो, मला माहित नव्हतं की ह्या प्रमुख याजकाच्या लाईनीतला आहे. त्याला म्हणतो आपण सहभागिता. कारण जुन्या करारात सांगितलेलं आहे, जो प्रमुख याजक आहे तो देवाचा नेमस्त आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही बोलू शकत नाही. नवीन करारात पण आहे ना हो, नवीन करारात म्हटले ना, जो कोणी माझ्या सेवकाला एक थंडगार पाण्याचा पेला देईल तो आपल्या प्रतिफळास दिले ना. बिटवीन द लाईन आम्ही त्यांच्या संगती राहायला पाहिजे. दावीद आणि शाऊलाचं तर मोठं उदाहरण. शाऊलाला सोडलं होतं, दावीदाला अभिषेक केला होता, तरी दावीद म्हणतो मी देवाच्या अभिषिक्तावर ते हात उचलणार नाही. त्याला म्हणतो आम्ही सहभागिता, त्याला म्हणतो आम्ही एकत्र होणं. आणि मागच्या आठवड्यामध्ये मी उदाहरण दिलं होतं सियामी ट्विन्सचं. जे ट्विन्स जन्माला येतात, जुळी बाळ, एकत्र शरीर जोडलेलं आहे, त्यांच्या शरीरातला कुठलं तरी आत अंग एक आहे आणि त्यांचं ब्लड सर्क्युलेशन जे आहे एका शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात, दुसऱ्या शरीरातून पुन्हा पुन्हा ते पसरत राहतं. आणि तो जो शब्द आहे सियामी ट्विन्स, हा चायनामधून आलेल्या सियामी शहरातून आला. त्या ठिकाणी अशी बाळं जन्माला लागली. एका डॉक्टरने शोधून काढलं, म्हणून नाव काय द्यायचं, कारण ह्या ठिकाणी अशी बाळं पहिली जन्माला येताना दिसली किंवा अगोदर येत असतील पण इथं लक्षात आलं. आणि तेव्हापासून सियामी ट्विन्स हा शब्द आला. ग्रीक भाषेमध्ये जो शब्द सहभागितेसाठी वापरलेला आहे तो आहे कोइनोनिया. आणि कोइनोनिया शब्द आहे की ज्या ठिकाणी आमचे आणि देवाची सहभागिता एकत्र होते. सहभागितेमध्ये देव आणि मी आणि माझ्या संगतीचे लोक, याला सहभागिता म्हटलेलं आहे. म्हणून पंडित रामबाईंनी ज्या वेळेस योहानकृत शुभवर्तमानाचं भाषांतर केलं, योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय 12 वचन बायबल सोसायटीचं भाषांतर म्हणतं, परंतु जितक्यांनी त्याच्यावर स्वीकार केला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. पंडित रामबाई यांनी ज्या वेळेस भाषांतर केलं त्यावेळेस त्यांनी लिहिलेलं आहे, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवसूत होण्याचा अधिकार दिला.
देवसूत म्हणजे देवपुत्र. सूत हा जो शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे. हा संस्कृत शब्द सूत कुठून आला तर ज्या वेळेस बाळ आईच्या उदरामध्ये असतं, बाळाची आणि आईची जोडणी जी झालेली आहे, ज्या नाळेने झालेली आहे, त्याला सूत म्हटलेलं आहे. आणि पंडितरामाई ज्यावेळेस देवसूत शब्द वापरतात त्यांचं पहिलं ओरिजिनल भाषांतरात, त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं आहे की आमची सहभागिता देवासंगती आहे. आमचं ब्लड सर्क्युलेशन एक आहे, आम्ही विभक्त होऊ शकत नाही, ती सहभागिता. आज तिसऱ्या शब्दाकडे आपण येऊयात. तिसरा शब्द आज लिहिलेला आहे या ठिकाणी. आणि ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात. तिसरा शब्द आहे भाकर मोडण्यात. नवीन कराराच्या काळामध्ये 2 प्रकारे हा शब्द येताना आम्हाला दिसत आहे. पहिला शब्द आहे की प्रीतिभोजन. त्या काळामध्ये प्रीतिभोजन व्हायचं आणि प्रीतिभोजनामध्ये लोक एकत्र यायचे आणि प्रीतिभोजन करून लोक जायचे. त्या प्रीतिभोजनाविषयी देखील आम्हाला नवीन करारामध्ये हे वाचायला भेटतं की त्या ठिकाणी बरेच प्रश्न निर्माण झाले होते. म्हणून करिंथीकरास पत्रामध्ये संत पौल म्हणतो, तुम्ही जर प्रीतिभोजन करत आहात आणि प्रीतिभोजन करत असताना जर तुम्ही दुसऱ्या येणाऱ्या माणसासाठी वाट पाहू शकत नाही, तर तुमची घरं तुम्हाला ओस पडलीत का की जाऊन त्या ठिकाणी तुम्ही जेवण करू शकत नाही. ह्याचा अर्थ आम्ही प्रीतिभोजनामध्ये जी माणसं आहेत ती माणसं आम्ही सांगितलेल्या वेळेपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहणं गरजेचं आहे. ते यायच्या अगोदरच आम्ही जेवण उरकायला सुरू करू शकत नाही. आमची घरं आम्हाला ठेवली तर आमच्या घरात जाऊन आम्ही जेवायला पाहिजे. संत पौल करिंथीकरास म्हणून म्हणतो. दुसरा आम्हाला भोजनाचा प्रसंग दिसतो. जो दुसरा भोजनाचा प्रसंग आहे आम्हाला पाहायला भेटतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये, ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे. मला कोणतरी त्या दिवशी म्हणलं, पाळक साहेब प्रेषितांच्या कृत्यात म्हणलं त्या ठिकाणी भोजनं होत होती, जेवणावाळ्या होत होत्या. म्हणलं जेवणावाळ्या म्हणजे तिथं जेवण दिलं जायचं, चर्चनी पण जेवण द्यायला पाहिजे. म्हणलं आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या माणसाला जे मी उत्तर दिलं तेच उत्तर आज देत आहे. ज्याच्यातून जेवण चर्चनी दिलेलं होतं ना, ते चर्चच्या खजिन्यातून दिलं नव्हतं. मंदा आंटीचे मी आभार मानतो. परवा दिवशी मला भेटल्याने म्हणलं, पाळक साहेब तुम्ही सांगितलं पुढच्या फादर्स डे पासून आम्ही बक्षीस देणार नाही. आनंदाची गोष्ट आहे. आणि महिला मंडळाचे आभार मानतो, तुम्ही देणार नाही त्यासाठी, कारण तुम्ही माझ्यासाठी पैसे टाकत नाही. मग मी त्या माणसाला सांगताना सांगितलं, अरे बाबा चल प्रेषितांची कृत्य उघड. प्रेषितांची कृत्य उघडलं आणि त्या ठिकाणी लिहिलं, त्यांनी त्यांचं सगळं विकलं आणि ते पैसे, त्यांचे सामायिक पैसे आणून त्यांनी प्रेषिताच्या चरणापाशी ठेवले. त्यांनी त्यांचं होतं नव्हतं विकून जे आणून दिलेलं होतं ना, त्यातून मंडळीला जेवण दिलं जायचं. त्यांची स्वतःची काय प्रॉपर्टी राहिलेली नव्हती. आणि त्याचा वृत्तांत आपल्याला हानन्या आणि सफीरामध्ये दिसतो. म्हणून दुसरं चर्च काय करतं त्याप्रमाणे आम्ही करायला बांधलेलो नाही. बायबल जे सांगतं त्याप्रमाणे करायला बांधलेलो आहोत आणि ते महत्त्वपूर्ण आहे. म्हणून त्या ठिकाणी मग भोजन होत होते आणि ह्या भोजनामध्ये मग उपेक्षा झाली. आणि उपेक्षा झाल्यानंतर हेल्लनी ख्रिस्ती हे जे आहेत त्यांनी येऊन प्रेषितांकडे तक्रार केली आणि ते म्हणताना असं म्हणाले, आमच्या विद्वांना त्या पंक्तीमध्ये बसल्यानंतर त्यांना भोजन बरोबर भेटत नाही, परंतु यहुदी स्त्रियांना किंवा लोकांना बरोबर भोजन भेटतं, आमच्या स्त्रियांना भेटत. आणि त्यावेळेस मंडळीमध्ये यहुदी आणि यहुदी इतर असे दोन्ही प्रकारचे विश्वासणारे एकत्र आलेले होते. आणि हे दोन्ही प्रकारचे विश्वासणारे संगती जेवायला बसल्यानंतर त्या ठिकाणी वाढण्यामध्ये कमी जास्तपणा होता. आणि हे येऊन प्रेषितांना सांगितलं आणि प्रेषितांना सांगितलं. प्रेषित म्हणाले, आम्ही देवाचं वचन गाजवणं आणि प्रार्थना करणं ही सेवा सोडून आम्ही पंक्ती सेवा करावी अशी तुमची इच्छा आहे काय? आणि म्हणून प्रेषितांनी सांगताना सांगितलं, ज्याप्रमाणे जुन्या करारामध्ये मोशे सुरुवातीला एकटाच करत होता आणि मोशेचा सासरा इथं येऊन मला, तू जर असं करत राहिलास, ह्या 6 लाख कुटुंबाचं बघत राहिलास तर तुला वेळ भेटणार नाही. आणि म्हणून तू ह्या 12 असणाऱ्या वंशातून 12 जण नेम, त्यातून आणखीन काय नेम आणि ते ह्या लोकांची असणारी देखरेख करतील, त्यांचे प्रश्न सोड. जर एखादा खूपच क्लिष्ट आहे तर तो प्रश्न तुझ्याकडे येऊ देत. त्याच धर्तीवरती प्रेषितांनी देवाच्या आत्म्याने सुचवलं त्याप्रमाणे त्यावेळेस मंडळीला सांगितलं की पंक्ती सेवा करण्यासाठी तुमच्यातून एक काय नेमा, तुमच्यातील 7 जणांचं काय हो, देवाचे लोक हो. बायबलचा शब्द वडील मंडळ, कार्यकारी मंडळ नाही. कार्यकारी मंडळ आणि वडील मंडळात फरक आहे. शोधा जाऊ. घरातला वडील
एकावर कमी आणि दुसऱ्यावर जास्त प्रीती करतो का? ज्यांच्या घरात 2-2, 3-3 जण आहेत त्यांना विचारतोय मी. सगळेजण नाही म्हणतात. वडील सगळ्यांना सारखं येतात. त्याला आपण म्हणतो वडील मंडळ. म्हणजे तिथं प्रश्न होता, दुजाभाव होता, दुजाभाव संपायला पाहिजे म्हणून त्यांना वडील मंडळ हा शब्द आहे, कार्यकारी मंडळ नाही. कार्यकारी मंडळ म्हटल्यानंतर घोटाळा होतो. लोकांना वाटतं फक्त कार्य करण्यासाठी आहे. कार्य करणारं मंडळ म्हणजे कार्यकारी मंडळ. वडील मंडळ म्हणजे संगोपन करणारं मंडळ, मंडळीचं त्याला वडील मंडळ म्हणले. ते वडील मंडळ निवडण्यासाठी प्रेषितांनी सूचना दिली आणि सूचनेत त्यांनी सांगताना सांगितलं की बाबा ह्यांना ज्यांना निवडणार आहात ते कसे असावेत? पवित्र आत्म्याने आणि ज्ञानाने परिपूर्ण असावेत किंवा पूर्ण असावेत. वेगळं भाषांतर, वेगळे शब्द. आणि त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली की ह्या लोकांना जेवणाचं नियोजन तुम्ही करायचं. त्यांना प्रेषितांच्या सेवेमध्ये घुसायला नाही बोलवलं. प्रेषितांची सेवा करत होते. प्रेषितांच्या सेवेसाठी सिलेक्टेड होते आणि त्यातून बोलवलं आणि 7 जण आणून उभा केले. आणि हे 7चे 7 जण आहेत. पहिला रक्तसाक्षी झाला तो वडील मंडळातला माणूस स्तेफन. हे झाले हे पहिलं भोजन की ज्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी हे मंडळ नेमस्त केलं. आत्मिक गोष्टीसाठी नाही, भौतिक गोष्टींसाठी केलं. दुसरं जे भोजन आहे ज्याविषयी ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे ते आहे होली कम्युनियन, प्रभू भोजन, की जे आम्ही घेतो. ते असं म्हणले ते प्रेषितांनी दिलेल्या प्रभू भोजनामध्ये तत्पर असत. आम्ही प्रभू भोजन घेण्यासाठी तत्पर असणं गरजेचं आहे. प्रभू भोजन घेत असताना आम्ही तयारीनिशी घेणं गरजेचं आहे. प्रभू भोजन हे चर्चचं नाही, प्रभू भोजन हे मंडळीच्या पालकाचं नाही, प्रभू भोजन एका विशिष्ट व्यक्तीचं नाही, तर प्रभू भोजन जे आहे हे प्रभू भोजन प्रभूचं भोजन आहे. ज्या प्रभूने मंडळीला आपली खंडणी देऊन विकत घेतलेला आहे, त्या ख्रिस्ताने नेमस्त केलेला मंडळीसाठी लावून दिलेला हा विधी आहे. ख्रिस्ताने 2 विधी लावून दिले. एक आहे बाप्तिस्मा आणि दुसरा आहे प्रभोजन. ह्या 2 विधीशिवाय बाकीचे विधी मंडळीने तयार केलेले आहेत. काल परत्वे मंडळीला वाटले त्याप्रमाणे, परंतु पवित्र शास्त्रामध्ये ह्या 2 विधींविषयी शास्त्र सांगतं. आणि हा दुसरा जो विधी आहे प्रभोजनाचा, हा प्रभोजनाचा विधी भक्तीमध्ये किंवा उपासनेतला केंद्रस्थानी असणारा विधी आहे. म्हणून चर्चेस ऑफ ख्राइस्टच्या विश्वासानुसार उपासना वर्षीपर फिरत नाही. उपासना जी फिरते ते प्रभोजनाच्या अवतीभोवती फिरते. आम्ही प्रभुभोजनाला केंद्रस्थानी ठेवतो आणि मग आमच्या उपासना त्या प्रकारे मांडलेली आहे. उपासनाची मांडणी त्या पद्धतीने केली आहे. आणि म्हणून आम्ही दर रविवारी प्रभुभोजन घेतो. प्रभुभोजन घेत असताना आम्ही हे कबूल करतो की हे देवा, मी घोषणा करतो की ख्रिस्त जो आमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, ज्याला पुरण्यात आलं, 3ऱ्या दिवशी ज्याला तू पुनरुत्थित केलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय माझी पापक्षमा आणि तारण होऊ शकत नव्हतं. ही घोषणा आम्ही करतो. त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचे आणि रिकाम्या कबरेचे आम्ही शिलेदार आहोत याची घोषणा आम्ही करतो. ते आहे प्रभुभोजन. प्रभुभोजन घेत असताना गांभीर्याने घ्यायला पाहिजे. प्रभुभोजनामध्ये गांभीर्याने सहभागी व्हायला पाहिजे. म्हणून मागे एकदा मी म्हणलो, मी 42-48 आठवडे चर्चला असेल आणि राजेशने माझी हजेरी लावली नाही, प्रभोजन तिथं लावली नाही, तरी मी राजेश संगती जाऊन वाद घालू शकत नाही की बाबा राजेश, मी तर दर रविवारी चर्च घेतलेला आहे, पण तुम्ही सेक्रेटरी म्हणून माझी हजेरी लावली नाही. कारण की प्रभोजन माझं आणि देवाचं नातं आहे. आम्ही प्रभुभोजनाभोवती केंद्रस्थानी आहोत चर्चेस ऑफ ख्राइस्टचे लोक. आणि म्हणून मला वाटतं नेहमी जेव्हा पूर्वापार कमी ते हे लिहिले गेले ना, काय लिहितो आपण, ब्लू बुक काय म्हणतात, घटना त्यावेळेस मिशनरी फार हुशार होते. कारण की आम्ही चर्च ऑफ ख्राइस्टच्या विश्वासातले लोक आहोत. चर्च ऑफ ख्राइस्टचा विश्वास प्रभोजनाभोवती फिरतो. प्रभोजनाभोवती कारण आद्य ख्रिस्ती मंडळी प्रत्येक प्रभुवारी प्रभोजन घ्यायची. आणि म्हणून प्रभोजन त्याला 29 रविवार प्रभोजन घेणारा, बरोबर ना, 36 काय रविवार असेल तेवढे रविवार, म्हणजे त्याचं आणि मंडळीचं नातं आहे. तो मंडळीमध्ये एकत्र आहे, मंडळीच्या सुखदुःखात उभा आहे, मंडळी सांगते तो संलग्न आहे, मंडळी सांगते तो चालत आहे. म्हणून प्रभुभोजनाचा विधी केंद्रस्थानी आहे.
म्हणून मी राजसंगती वाद घालू शकत नाही. मी 48 आठवडे जरी चर्च घेतलं तरी माझं नाव लिहिलं नाही, कारण की ते माझं आणि देवाचं नातं आहे. देवाने मला कृपा ओतली म्हणून मी प्रबोधन घेऊ शकलो. देवाने मला कृपा ओतली म्हणून प्रबोधनामध्ये मी आल्यानंतर माझ्या स्वतःचं आत्मपरीक्षण करू शकलो. देवाने मला कृपा ओतली म्हणून मी देवाने कृपा ओतून मला ते घेण्यासाठी लायक केलं, कारण की त्या प्रबोधनामध्ये म्हणून देवाने ते घेतल्यानंतर मला आशीर्वाद दिले आणि म्हणून मी प्रबोधन घेतल्यानंतर देवाचे आशीर्वाद मला प्राप्त झालेले आहेत. मग मी ते आशीर्वाद सोडून एकमत करण्यासाठी भांडणं आणि वाद घालण्यात काही अर्थ नाही. ते प्रभुभोजन आहे हो. प्रभोजन काय आहे? ते प्रभूचं भोजन आहे, त्याने सिद्ध केलेलं आहे. मंडळी आणि मंडळीतले लोक ते सिद्ध करत नाही ना पालक सिद्ध करत, ते ख्रिस्ताने सिद्ध केलेलं भोजन आहे. त्या भोजनामध्ये आम्ही ख्रिस्ताच्या पद्धतीतच सहभागी व्हायला पाहिजे. येशूने एक दाखला सांगितला. एकदा एका माणसाच्या घरी जेवणावळ होती आणि त्याने मग लोकांना सांगितलं. लोक येण्यात बरीच कारणं सांगितली. तो म्हणाला जे असतील त्यांना घेऊन या. आणि लोक मग आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी एक पोशाख न घातलेला मनुष्य जेवायला बसला होता. विवाहाचा पोशाख न घातलेला. अरे विवाहाचे पोशाख आहेत, प्रत्येक पिढीत वेगळ्या पोशाखावर लोक येतात. त्या पिढीतला जो पोशाख तो घालून आला नाही आणि त्याला उचललं आणि बाहेर काढलं. आम्ही ज्यावेळेस मेजामध्ये येतो त्यावेळेस देवाने आम्हाला पवित्र शास्त्रात लावून दिलेला प्रभू भोजनाचा पोशाख घालून बसायला पाहिजे. आणि प्रभू भोजनाचा पोशाख काय आहे की आपलं आत्मपरीक्षण करून देवाकडे सोपवणं आणि देवाला हे म्हणणं, देवा तू माझ्या पापांची क्षमा कर, मी चुकलेलो आहे, पुन्हा हे करणार नाही. आणि पुन्हा त्याच्यामध्ये देवासंगती वाटचाल करायला सुरुवात करणं. कारण की आम्हाला योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय त्या ठिकाणी लिहित असताना लिहिलेलं आहे की तो म्हणतो कारण की तो विश्वसनीय आहे, म्हणून जर आम्ही आमची पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून तो आमच्या अपराधांची क्षमा करेल. हे जे वचन आहे हे विश्वासणाऱ्या बंधू भगिनींसाठी आहे. हे वचन अविश्वासणाऱ्यांसाठी नाही. ज्यांचं तारण झालेलं त्यांच्यासाठी हे वचन आहे. याचा अर्थ आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही मलिन होऊ शकतो, आम्ही पडू शकतो. आणि त्यालाच लागून येशू ख्रिस्त पेत्राला पण म्हणताना म्हणतो, ज्यावेळेस येशूने पाय धुवायची सुरुवात केली त्यावेळेस पेत्र म्हणतो, गुरुजी फक्त माझे पाय धुवू नका तर तुम्ही मला पूर्ण आंघोळ घाला. आणि येशू म्हणताना ज्याची एकदा आंघोळ झालेली आहे त्याला सारखी आंघोळ करण्याची गरज नाही. ज्याचं एकदा तारण झालेलं आहे त्याला सारख्या तारणाची गरज नाही. परंतु त्याला हात पाय आमचे मलिन होऊ शकतात ह्या जगात राहत असताना. कळत नकळत आमच्याकडनं पाप होऊ शकतं, ते आम्ही धुणं आणि स्वच्छ करणं ते गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाने माझ्यासाठी नेमस्त केलेला हा विधी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण करून प्रभू येशू ख्रिस्ताची आम्ही घोषणा करतो, त्या घोषणेमध्ये ज्यावेळेस आम्ही प्रबोधन घेतो ते घेत असताना ते आमच्यासाठी आशीर्वादाचं, आध्यात्मिक लाभाचं, देवाचं गौरव करणारं, आम्हाला देवाच्या समक्षतेमध्ये घेऊन जाण्यासाठी सोयीस्कर होतं. आणि एवढंच नव्हे तर ह्या प्रबोधनाविषयी कोरिन्थीकरास पहिले पत्र 11व्या अध्यायामध्ये संत पाऊल लिहिताना असं म्हणतो, तुमच्यापैकी पुष्कळ जण आजारीत आणि दुःखित आहेत. ह्याचं कारण हेच, त्यांनी जर आपला न्याय निवाडा केला असता तर हे त्यांच्यावर ओढावलं नसतं. आम्ही जर प्रभुभोजन चुकीच्या पद्धतीने घेतलं तर आमचा न्याय निवाडा झाल्याशिवाय राहणार नाही. दुःख कष्ट आमच्या संगती येणार म्हणजे येणार. म्हणून प्रभुभोजन हे ख्रिस्ताने मंडळीला लावून दिलेल्या विधीच्या पलीकडं मंडळीसाठी आशीर्वादाचं ठिकाण आहे. आणि आद्य ख्रिस्ती मंडळी फार प्रांजनपणे प्रभुभोजन घेत होती. त्या ठिकाणी त्या काळामध्ये आपल्यासारखे चर्चेस नव्हते. विश्वासणाऱ्यांना उघडपणे भक्तीसाठी एकत्र जमता येत नव्हतं. रोमी साम्राज्य होतं. काही काळ ते जमत होते. जसं यहुदी लोकांनी सांगितलं की हा आमचा गट नाही, जसे आमच्याकडे शास्त्री पुरुष आहेत तसा हा आमचा गट नाही, हा वेगळाच आहे, ते जे शिकवतात ते निराळे आहे, आम्ही शिकवतो ते निराळा आहे. आणि मग रोमी सरकारकडे तो असणारा धर्म हा रजिस्टर्ड होणं गरजेचं होतं. आणि हाच धर्म ख्रिस्ती धर्म किंवा सुरुवातीला त्याला मार्गाचे लोक म्हणायचे. प्रेषितांच्या कृत्याच्या 13व्या अध्यायामध्ये आल्यानंतर ख्रिस्ती हे नाव मिळालं. कुणी नाव दिलं ख्रिस्ती? अंतुक्यात नाव मिळालं. कुणी नाव दिलं? बाकीच्या लोकांनी. ख्रिस्ती इतर लोकांनी नाव दिलं. म्हणून आम्ही असं म्हणायचं ना, मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ती आहे. लोकांनी ओळखायला पाहिजे मी ख्रिस्ती आहे. बघा तुम्ही गावात जा, लोकांकडे ख्रिस्ती म्हटल्यानंतर एक व्याख्या आहे, ख्रिस्ती माणूस कसा असावा? ख्रिस्ती माणूस लबाड असावा, ख्रिस्ती माणूस फसवणारा असावा, ख्रिस्ती माणूस भांडखोर असावा,
ख्रिस्ती माणूस लोकांचं वाईट करणारा असावा. ख्रिस्ती माणूस जिथं जिथं सगळं चुकीचं तिथं असावा. बरोबर ना? होय की नाही? आमच्या संगती जगाच्या बऱ्याच गोष्टी जग स्वीकारू शकत नाही, कारण की जग आमच्याकडे पाहत असताना आम्ही ख्रिस्ताच्या आहेत. ख्रिस्ती मुळात ह्या शब्दाचा अर्थ आहे लिटल ख्राइस्ट. गॉड स्मगलर नावाचं पुस्तक आहे, गॉड स्मगलर नावाच्या पुस्तकाचे लेखक ब्रदर अँड्रू यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव गॉड चेंज्ड हिज माइंड. त्या पुस्तकात ते म्हणतात ख्रिश्चन ह्या शब्दाचा अर्थ काय? लिटल ख्राइस्ट. आम्ही सगळे लहान 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 ख्रिस्त आहोत. एक मोठा ख्रिस्त आहे, ज्या ख्रिस्तापासून आम्हाला प्रकाश मिळतो आणि मी करतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रभुभोजनामध्ये येतो ना, त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताची घोषणा करतो. आम्ही ते दाखवणं, घोषणा फक्त रविवारी इथं नाही, आमच्याकडनं घोषणा होत राहील. आज शिमोननी फार सुंदर प्रार्थना केली. शिमोनची प्रार्थना जी होती ना, ह्या प्रार्थनेमध्ये बरेचसे सुवार्तेच्या गोष्टी होत्या. त्यातून त्यांची देवाचं आणि त्यांचं रोजचं नातं हे दिसत गेले. काही महिने झालेत, किंबहुना ह्या संपूर्ण वर्षात 1.5 वर्षभरामध्ये एक गोष्ट निदर्शन येते की ज्यावेळेस लोक प्रार्थना करतात त्यावेळेस रुटीन म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेकडे पाहतो ना, त्यावेळेस ते रुटीन आहे. परंतु अनेक जण प्रार्थना करतात, त्यांचं अंतकरण ओतताना दिसतं. आज सुवार्तेविषयी खूप गोष्टी होत्या, खूप गोष्टी, कितीतरी गोष्टींची सुवार्तेमध्ये सांगड घालत शिमोन प्रार्थना करत होते. प्रार्थना मोठी झाली दुःख नाही, पण ती तीच असाय तेवढीच. एकच प्रार्थना 3दा 4दा झाली की मग कंटाळा येतो. तेवढीच पाहिजे सिलेक्टेड. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्यावेळेस प्रभोजन घेतो ना, त्याची घोषणा आम्ही आमच्या जीवनात केली पाहिजे आणि बाहेर गेल्यानंतर केली पाहिजे. लोकांनी असं म्हणायला नको असा ख्रिस्ती असतो काय, कारण लोकांना एक ख्रिस्त माहिती आहे कसा येतो. प्रभुभोजन हे थोड्या वेळाचा विधी जरी असेल तरी तो आठवडाभराचं आमचं मार्गदर्शन आहे. कोरोनाच्या काळात खूप लोकांनी याचा अनुभव घेतला. महाराष्ट्रातलं पहिलं ऑनलाईन प्रभुभोजन ह्या चर्चने सुरू केलं. खूप लोकांनी फोन केले, पाळक साहेब ऑनलाईन घेताय. म्हणले लगेच मिटणार नाही, 1.5-2 वर्ष चालणार आहे. ते म्हणले 15 दिवसातच लॉकडाऊन आहे. पहिले 15 दिवस का 21 दिवस होते. म्हणलं नाही, ते मिटणार नाही, ते पुढे लांब जाणार आहे. आणि नंतर ज्यांनी मला वाद घातला आणि बोलले त्यांनी पण नंतर सुरू केलं. परंतु एक गोष्ट, त्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेस लोक पॉझिटिव्ह झाले, लोक फोन करायचे, पाळक साहेब मी पॉझिटिव्ह झालोय, प्रार्थना करा. मी विचारायचं प्रभुभोजन कधी घेतलं? नसल घेतलं तर ह्या रविवारी घ्या, हे करा ते करा. एक जणाची 2-4 कुटुंबाची साक्ष. ते म्हणले त्या प्रभोजनाच्या काळात पाळक साहेब आमच्या घरामध्ये प्रभोजनाची भाकर तयार होत असताना आमच्या घरातली आई, बहीण, पत्नी किंवा जे कोणी भाकर करायचे ते एकदा नाणं धुणं झालं की कोणाला न स्पर्श करता ते आत जाऊन प्रभोजनाची ती चपाती किंवा ती भाकर तयार करायचे आणि मग ती आणून ठेवायचे आणि मग आम्ही प्रभोजन घ्यायचो. काय पवित्रता आहे हो. एक माणूस म्हणला, पाळक साहेब उभ्या आयुष्यात एवढ्या पवित्रते चर्चमध्ये कधी प्रभोजन घेतलं नाही. ते आज घरात घेताना माझ्या लक्षात आलं की हे किती आहे. मी म्हणालो, म्हणून मी ज्यावेळेस प्रभोजनासाठी किंवा भक्तीसाठी वर चढतो ना, शुक्रवार सकाळपासून पहाटेपासून प्रार्थना करतो, हे देवा तुझी कृपा माझ्यावर होत. मी माझ्या सामर्थ्यावरती ह्या ठिकाणी येऊन वर चढू शकत नाही. मी जर माझ्या सामर्थ्यावर चढलो तर देवाचं गौरव होणार नाही. माझी अवस्था प्रमुख याजक आतमध्ये गर्व करून गेल्यानंतर जी घडेल तीच माझी अवस्था घडेल. ते गर्व करून आत गेले ना, शिंपडायला रक्त, किती मेलेलेच बाहेरचे म्हणून दोरी बांधायचे. जीवनाच्या केंद्रस्थानी आहे. आम्ही ख्रिस्ताची घोषणा करतो आणि संत पाऊल म्हणते करा. इतकंच नव्हे प्रिय बंधू, जर आणि मग त्या काळात ज्यांनी प्रभोजन फार प्रामाणिकपणे घेतलं, त्यांच्या जीवनामध्ये देवाच्या आत्म्याने लवकर काम केलं, त्यांना आरोग्य पण मिळालं. आणि बहुतेकांनी पुन्हा फोन करून सांगितलं, पाळक साहेब प्रभोजन घेतल्यानंतर 2 गोष्टी झाल्या. काही जण म्हणले भीती दूर झाली आणि भीती ही होती की मी बरं होणार की नाही हे वाटत, कारण खूपच जण चालले होते ना वर. देवाने एक्सिलेटरच लावलं होतं है ना. म्हणले ही भीती दूर झाली की आता मी जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणले की आम्हाला काही जण म्हणले आम्ही स्पर्श जाणवला की आम्हाला आरोग्य देतं. आपल्या चर्चमधलं एक उदाहरण मी नेहमी सांगतो, वडील मंडळाला विचारून प्रभोजन द्या. त्या दिवशी जी व्यक्ती बसली त्याला काय प्रभोजन दुसरीकडून आलते, त्यांना विचारलं नाही, तिला प्रभोजन दिलं. आणि पुढच्या रविवारी जे त्याने तुम्ही बाप्तिस्मा झाला का नाही, घेऊ नका. आणि त्या माणसाला फार वाईट वाटलं, कारण त्याने बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तीनेच घ्यायचं. त्यांना फार वाईट वाटलं. चर्च झाल्यानंतर ते मला भेटले, त्यावेळेस आपलं लहानवालं चर्च होतं. आणि ते भेटले आणि ते मला म्हणताना म्हणाले,
पास्टर माझ्याकडून एक फार मोठी चूक झाली. म्हणलं काय झाली? अहो ते तुम्ही देताना म्हटले ते काय मी घेतलं नाही म्हटलं. मी मागच्या रविवारी घेतलं, मला माहीत नव्हतं. या रविवारी मी घेतलं नाही कारण माझा बाप्तिस्मा काय झालेला नाही. म्हणलं असं द्या, तुम्ही न कळत घेतले. पण म्हणलं तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मागच्या रविवारी मी ज्यावेळेस चर्चला आलो ना त्यावेळेस मला एक आजार आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि तो जो आजार आहे, मी आलो मला कोणते सांगितलं ख्रिस्ती लोक प्रार्थना करतात. आणि मग तुम्ही म्हणाले ते शास्त्र वाचलं होतं आणि त्या शास्त्रात लिहिलं होतं की तुम्ही पुष्कळ जण आजारी आहात. यात ग्रंथकाराचं पहिलं पत्र 11 अध्याय. ते ऐकलं आणि म्हणला ते आलं, मला काय माहीत नव्हतं, मी घ्यायचं नाही. मी घेतलं, प्रार्थना केली, हे येशू मला बरं कर. आणि मागच्या आठवड्यात मी डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरनी पुन्हा तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर मी काय बरा झालेलो. मी माझ्यात काय आजार नाही, माझे रिपोर्ट चांगलेत, मी बरा झालेलो आहे. हा त्या माणसाचा विश्वास आहे. पण आम्ही घोषणा केली पाहिजे, प्रबोधन फक्त रविवारसाठी नाही, प्रबोधन आमच्या अधिकारासाठी नाही, प्रबोधन मला भेटायलाच पाहिजे असं नाही. मी वेळेत येऊन प्रबोधनामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. देवाच्या समोर लीन होणं गरजेचं आहे, नतमस्तक होणं गरजेचं आहे. तर हे प्रबोधन असे. आणि आद्य ख्रिस्ती मंडळी ज्यावेळेस प्रबोधन घ्यायची त्यावेळेस ती पहाटे प्रबोधन घ्यायची. तेव्हा रविवारी सुट्टी नव्हती, होती का? नव्हती. मग रविवारी सुट्टी कधीपासून आली? आपल्या देशात रविवारी सुट्टी का आहे? हा चुकीचा इतिहास आहे. ब्रिटिशांनी रविवारची सुट्टी आणली नाही. 1860 साली ह्या सुट्टीसाठी एक मराठी माणूस खूप भांडला आणि भांडून मग 1860 सालापासून ही सुट्टी सुरू झाली. त्यामुळं ही सुट्टी ब्रिटिशांनी नाही आणली. ब्रिटिश राज्यकर्ते होते, ब्रिटिश मिशनरी नव्हते. कारण की ज्या वेळेस विल्यम किरी सेवेसाठी आले त्यावेळेस विल्यम किरीला सांगितलं, विल्यम किरी तू कलकत्त्यात आलास पण तू सुवार्थेचं काम करायचं नाही. आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने सांगताना सांगितलं, विल्यम वी आर इन क्वीन्स बिझनेस. आणि विल्यम किरी म्हणाला आय एम इन किंग्स बिझनेस. आणि म्हणून विल्यम किरीने कलकत्ता सोडलं आणि सेरामपूर नावाच्या ठिकाणी गेले. आज कलकत्त्यातली एक मोठी युनिव्हर्सिटी आहे सेरामपूर युनिव्हर्सिटी, त्या ठिकाणी ते शिफ्ट झाले. कारण की ती वसाहत पोर्तुगीजांची वसाहत होती. पोर्तुगीजांच्या वसाहतीमध्ये राहून त्यांनी देवाचं काम केलं. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही ज्यावेळेस प्रबोधन घेतो हे फार महत्वाचं. प्रामाणिकपणे देवाच्या कृपेमध्ये, देवाच्या समक्षतेमध्ये आद्य ख्रिस्ती मंडळी पहाटे घ्यायची, 5ला एकत्र जमायचे, 4:30-5ला भक्ती व्हायची. आपल्यासारखे भक्तीचे ठिकाण नव्हते. आणि मग त्यावेळेस एकमेकांना गुपचूप संदेश दिला जायचा. आज अमुक अमुक कॅटॅकुम मध्ये भक्ती आहे. कॅटॅकुम म्हणजे अंडरग्राऊंड कब्रस्तान. त्या कब्रस्तानात बसून ही सगळी मंडळी देवाचं वचन वाचायची, ऐकायची, प्रार्थना करायची, संदेश ऐकायचे आणि मग प्रबोधनात मोठ्या आत्मीयतेने सहभागी व्हायचे. आणि प्रभुभोजन त्यांच्यासाठी जीवन जगण्यासाठी सामर्थ्याचं ठिकाण होतं. आणि म्हणून मंडळी त्या काळामध्ये वाढत गेली. कारण की ते फक्त चर्चमध्ये घोषणा करत नव्हते, भक्तीमध्ये आल्यानंतर ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला, पुरला गेला, देवाने तिसऱ्या शिवटवलं. आठवडाभर जो दिसेल त्याला आपल्या जीवनातून, आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या शब्दातून ते ख्रिस्त सांगत होते आणि लोक ख्रिस्ताकडे आकर्षित होते. म्हणून संत पौल प्रेषितांच्या कृत्याच्या 15व्या अध्यायात म्हणतो, मला आता ह्या विभागामध्ये ठिकाण राहिलं नाही की ज्या ठिकाणी मी जाऊन आता सुवार्ता सांगू शकेल. आणि संत पौल त्यामुळे मग त्याने आपला मोर्चा युरोप खंडाकडे वळवला. युरोप खंडामध्ये पहिली व्यक्ती ख्रिस्ती झाली ती लुदिया स्त्री. आणि पहिला पुरुष जो ख्रिस्ती झाला तो होता जेलर, त्या तुरुंगाचा जेलर आणि त्याचं कुटुंब. तिथून सुरुवात झाली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभुभोजन आमची डेली ॲक्टिव्हिटी आहे. आम्हाला कधी कधी विसर पडतो, मान्य आहे. कारण आम्ही जी घोषणा करतो ख्रिस्त पुनरुत्थित झाला ती इतर आमच्या कृतीने लोकांनी म्हणलं पाहिजे हा माणूस ख्रिस्ती आहे. कधी कधी आमची कामं, आमची सत्कृत्य, आमच्या गोष्टी, आम्ही करत असणाऱ्या लोकांसंगतीचा व्यवहार ह्याच्यातून दिसतं की बाबा हा ख्रिस्ताने निवडलेला माणूस आहे, हा ख्रिस्ती आहे. कधी कधी लोक म्हणतात ख्रिस्ती माणसाशिवाय असं घडणार नाही. तुम्ही ख्रिस्ती आहात वाटतं. मी अनेक वेळेस उदाहरण, गावात अनेक लोक वाटतात, त्यांना ओळखता का? अहो ते ख्रिस्ती आहेत म्हणून असं करतात. काही काही लोक म्हणले तुमचा हाच माणूस ख्रिस्ती वेगळा आहे, म्हटले बाकी सगळे वेगळे आहेत. कठीण आहे. मी जर उद्या टाकलं
म्हणलं येशू ख्रिस्त जगावर प्रेम करतो, येशू ख्रिस्त पापी लोकांना तारावायला आला, येशू ख्रिस्त मरण पावला, येशू पुनरुत्थान झाला. तो म्हणाल पहिली तंबाखू काढ तोंडातली, पहिला गुटखा काढ तोंडातला, पहिली सिगारेट सोड. जर येशू पापाची क्षमा तुझी झाली नाही का, तू न झालेलं मला कसा सांगायला आलास? बरोबर आहे ना? व एखाद्या दारुडे माणसाने चांगल्या माणसाने दारू पिऊ नकोस, फार वाईट असते. माझं जर तारण झालंय तर ही सगळी व्यसनं मी सोडायला पाहिजे, त्याशिवाय मी देवाच्या गप्पा टप्पा मारू शकत नाही. कारण तो माणूस म्हणेल मग हे काय सत्कृत्य आहे का, हे चांगलं कृत्य आहे का? घेतली मिसरी लावली सकाळीच, केले तोंड काळ. कसली मिसरी त्याची? तंबाखूची. मिसरी पण तंबाखूचाच भाग आहे. पण आम्ही वरून सांगायचं सुवार्थ सांगतो नाही, कसं लोक ऐकतील? कारण आमची कृती आणि आमचे शब्द संगती जायला हवेत. ते प्रबोधन आम्हाला शिकवते. आद्य ख्रिस्ती मंडळी त्या प्रबोधनात सहभागी, आद्य ख्रिस्ती मंडळी केवळ प्रभुवारच्या प्रबोधनात सहभागी होत नव्हती, तर आद्य ख्रिस्ती मंडळी आठवड्याच्या प्रबोधनात सहभागी असायची आणि ते वाट पाहायचे की आता पुढचा प्रभुवार कधी येईल आणि जाऊन मी प्रबोधन घेईल. प्रिय बंधू भगिनींनो, मंडळीच्या जीवनाच्या केंद्रस्थानी असणारा हा विधी आहे आणि हा प्रभुभोजन जो आहे हा आमच्यासाठी आशीर्वाद मिळावे म्हणून देवाने दिलेले आहेत आणि त्यातून आशीर्वादच प्राप्त केले पाहिजे. अनुवादाच्या पुस्तकाच्या शेवटी आल्यानंतर मोशे इस्रायल राष्ट्राला म्हणत असताना म्हणतो, देवाने तुमच्या समोर जीवन आणि मरण, प्रकाश आणि अंधार हे ठेवलेलं आहे, यातून योग्य ते तुम्ही निवडून घ्यावं. आणि देव म्हणतो माझी इच्छा मात्र ही आहे की तुम्ही जीवन निवडून घ्यावं. जीवन निवडून घ्यावं म्हणजे देवाचं वचन आणि देवाच्या वचनाप्रमाणे कार्य करायची पद्धत निवडून घ्यावी आणि त्यावेळेस देव आशीर्वाद देतो. त्याला म्हटलेलं आहे होली कम्युनियन. ते याविषयी ते त्या प्रेषितांनी दिलेल्या प्रभोजनामध्ये ते तत्पर असत. ते वाट बघायचे कधी येईल, मला भेटायला पाहिजे. बरेच वर्षापूर्वी उल्हास अंकल बोलत होते त्यावेळेस ते असताना आम्ही तर बाहेर बसलो होतो. ते कुठंतरी धारवाडमध्ये कुठंतरी फिरायला गेले होते. ते म्हणजे रविवारचा दिवस आमचं चर्चच्या शेजारीच हॉटेल होतं आणि म्हणजे लोकांची खूप गडबड, लवकर लवकर पळत होते. आणि मग ह्यांनी एका माणसाला काय झालं ते म्हणले 9ला चर्च आहे आमचं. कितीला चर्च आहे? 9ला. मग ते म्हणले 9च्या नंतर गेलं तर मला बसायला जागा भेटत नाही. कधी कधी दार बंद करून लोक दाराला आडवे उभा राहतात. आमची प्रभोजनामध्ये सहभागाची गडबड किती आहे हो. सगळं जगाचे गोष्टी एका बाजूला आणि ख्रिस्ताचा विधी एका बाजूला असायला पाहिजे. शेवटचा शब्द, ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर म्हणण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. ही मंडळीचा चौथा महत्वाची पायरी होती, प्रार्थना करण्यात. प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे आणि देवाशी ऐकणे. पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ प्रार्थना दाखवलेल्या आहेत. त्यापैकी 7 प्रार्थना आम्हाला वारंवार येताना दिसतात. त्यातल्या 7 प्रकारच्या प्रार्थना आहेत. परंतु ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेकडे पाहतो त्यावेळेस कळत न कळत आम्ही एक गैरसमज करून घेतलेला आहे आणि तो गैरसमज आहे प्रार्थना म्हणजे मी प्रार्थना केली म्हणजे देव त्याचं उत्तर देतोच. आम्ही त्याच्या पुढं गेलेलो नाही. त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट अशी, देव उत्तर देतो पण देव देवाच्या पद्धतीने देतो. देवाच्या उत्तर देण्याच्या पद्धती आहेत. पहिलं उत्तर आहे होकारार्थी म्हणजे होय मी हे करेल. दुसरं उत्तर आहे नकारार्थी, माझी इच्छा नाही तू हे करावं. आणि तिसरं उत्तर आहे थांब, वाट पहा, काही काळानंतर मी करेल. आणि त्या 3 पद्धतीने देव उत्तर देतो. आणि म्हणून प्रिय बंधू, देव उत्तर देईल पण देव कसं देईल हे देवाच्या हातामध्ये. मला पाहिजे तसंच देवाने उत्तर द्यायला पाहिजे हे नाही. जगामध्ये कुठल्याही मनुष्याला देवाने हे लायसन दिलेलं नाही की मी प्रार्थना केली की देव असंच उत्तर देतो. फक्त जगामध्ये एकमेव जगाने निर्माण केलेला मनुष्य आहे आणि तो आहे जेम्स बॉन्ड, की ज्याच्याकडे लायसन आहे, लायसन टू किल 007, लायसन टू किल. जगात कुठल्याही माणसाला, कुठल्याही देवाच्या लेकराला, कुठल्याही सेवकाला हे नाहीये की त्याने प्रार्थना केली देवाने उत्तर. संत पाऊल म्हणतो की माझी अशाशी इच्छा होती पण असं असं घडलं, मला तुमच्याकडे रोम शहराकडे यायचं पण देव येऊ दिला नाही. देव नाही म्हणत नको जाऊ, आता नंतर बघू. जर संत पावलासारख्या माणसाची प्रार्थनेसाठी ही अवस्था आहे तर आपली काय, की ज्या संत पावलाविषयी रिसर्च करणारे आणि हिस्टोरियन लिहिताना असं म्हणतात, संत पावलाचे गुडघे हे उंटाच्या गुडघ्यासारखे झाले होते कारण तो गुडघ्यावर बसून प्रार्थना करत होता.
प्रार्थनेसाठी आणखीन एक शब्द पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि त्या प्रार्थनेचा शब्द त्याला म्हटलेला आहे रदबदली. रदबदली करणं, मध्ये उभा राहून मध्यस्थी करणं लोकांच्या जीवनासाठी. आणि तो शब्द जिथं आला म्हणजे तुम्ही तुमचे राजे, अधिकारी, पुढारी यांच्यासाठी देवाकडे रदबदली करा. आम्ही प्रार्थना करत असताना आम्ही रदबदली करायला शिकायला पाहिजे. प्रार्थना म्हणजे देवाला ऑर्डर नव्हे, देवा हे कर नाही. प्रार्थना म्हणजे देवाकडे आमची विनंती आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये साधारणतः 7 वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना पाहायला भेटतात. पहिली प्रकारची प्रार्थना आहे की ज्याला म्हटलेलं आहे स्तुती आराधनेची प्रार्थना. देव जो आहे त्यासाठी देवाचं गौरव करणं. दाविदाच्या असणाऱ्या बहुतेक स्तोत्रामध्ये आम्हाला देव दाविदाची स्तुती करताना दिसतो. तो मागणं मागत नाही, तो केवळ देवाची स्तुती करतो. प्रेयर ऑफ अडोरेशन. देवाकडे आम्ही स्तुती करणं, देवाची आराधना करणं, ती एक प्रार्थना. स्तोत्र 99:5 सांगते. दुसरी प्रार्थना विलापाची प्रार्थना आहे. आमच्यावरती अनेक वेळेस कठीणता येते, त्यावेळेस देवाकडे जाऊन आमचं अंतःकरण मोकळं करणं. 1 पेत्र 5:7 आम्ही आमची ओझी ख्रिस्तावर टाकायला शिकायला पाहिजे. देवाकडे आम्ही आमच्या गोष्टी द्यायला शिकायला पाहिजे. आमची भीती, आमच्या असणाऱ्या अवतीभोवतीच्या गोष्टी ज्या कठीण होत आहेत त्यातून देवाने आम्हाला सोडव हे कबूल केलं पाहिजे. तिसरी प्रार्थना आहे देवाला आभार मानण्याची प्रार्थना. दानिएलाने सिंहाच्या गुहेतून देवाचे आभार मानले. हे देवा, मी तुझे आभार मानतो. दौंडी पिटली. दौंडी पिटत असताना दौंडी म्हणाली, जो कोणी राजाशिवाय इतर देवाची उपासना करेल त्याला धरून तुरुंगात, त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. दानिएल उठला, आपल्या नित्य नियमाप्रमाणे दिवसातून त्याने 3दा देवाची प्रार्थना केली. म्हणून त्याला संध्याकाळी राजाकडे आणलं. कारण तो सकाळ दुपार संध्याकाळ 3 प्रार्थना करताना लोक बघत होते. त्याचं रुटीन त्यांनी पूर्ण होऊ दिलं. मग राजाकडे आणलं आणि तो त्या दानिएलाने देवाचे आभार मानले. आम्ही कधी कधी चांगलं झाल्यानंतर देवाचे आभार मानतो. कधी कधी लोक चांगलं झाल्यानंतर पण देवाला विसरतात. खूप प्रार्थना आम्ही करतो, देवा हे कर, ते कर, ते कर. आणि चांगलं झालं की देवाला म्हणत नाही, देवा हे तू केलंस, तुझे आम्ही आभार मानतो. आम्ही विसरून जातो. या ठिकाणी दानिएल असा आहे की त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्याची वेळ आली तरी तो देवाचे आभार मानतो. कारण की मला नेहमी त्या वाचत असताना असं वाटतं दानिएलाला हे त्याच्या आत्म्यात ठाऊक होतं. रोमकारासपत्र 8:28 देवाच्या मुलांसाठी मिळून प्रत्येक गोष्ट कल्याणकारक होते. यदाकदाचित जगाच्या दृष्टीने ते आमचं नुकसान आहे, परंतु देवाच्या दृष्टीने ते आमच्या आशीर्वादाचं ठिकाण आहे. ते भविष्यात आमच्यासाठी आशीर्वादित होणार आहे हे आम्हाला समजतं आणि म्हणून आभार मानतो. आम्ही आमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानायला शिकवाल. हे देवा, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही कधी कधी खूप प्रार्थना करतो, हे देवा, डॉक्टरांनी मला सांगितले आता जास्त साखर घेऊ नका, वय 50 झाले. ओ बहिणींनो, घरी आल्यानंतर साखर अर्धीच करा चहामध्ये. सगळ्यांना कुठं सांगत बसू भरतो. परंतु आम्ही कधी कधी आमच्या आजाराचं फार कौतुक करतो ना. खूप कौतुक आहे आम्हाला आमच्या आजाराचं. काय सुटत नसेल की हे आहे म्हणून असं घडतंय, नाही. आम्ही ज्या शरीरात आहोत ना, ह्या शरीराला हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे ना. कोणाचं मंदिर आहे? पवित्र आत्म्याचं. कोणाचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे? ज्यांचं तारण झालंय त्यांचं, सरसकट सगळ्यांचं नव्हे. पण आम्ही त्या आजारांचं इतकं कौतुक करतो, आम्ही हे विसरून जातो आतमध्ये जो आत्मा देवाने माझं तारण झाल्यानंतर पवित्र आत्मा ठेवलाय ना, त्या पवित्र आत्मा. आणि आम्ही कधी कधी गोष्टी, देवाची जर इच्छा असेल की माझ्याकडे हेच असावं तर मी घ्यायला हवं. देव आरोग्यदान देतो याविषयी माझा संशय नाही, देव देतो. परंतु ज्यांचं आणि देवाचं नातं नीट आहे, ज्यांच्या संगती देवाने पर्सनल रिलेशनशिप दिलंय, देवाने पर्सनल अभिवचन दिलं, हे तुझ्यासाठी आहे आणि हसच घडेल, त्यावेळेस त्यांच्यासाठी ते घडतं म्हणजे घडतं. पण जर देवाची इच्छा असेल माझ्या शरीरामध्ये मी आहे तसंच आजारपण घेऊन जगावं, तर त्याला काय हरकत आहे? देव, आम्ही त्याचं आहे ना फार कौतुक करायचं नाही. कधी कधी आम्ही खूप कौतुक करतो. बघा तुम्ही, काही दिवसापूर्वी एक गोष्ट वाचली, फार सुंदर होती. एका माणसाला दवाखान्यात केला ॲडमिट. छातीत दुखत होतं, ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर तो माणूस दवाखान्यात ॲडमिट झाला. सगळं काय झालं आणि ते डॉक्टर म्हणाले तुमच्या हृदयाचं काय खरं नाही,
त्याची एन्जिओग्राफी करावी लागेल, एन्जिओप्लास्टी करावी लागेल, नाही तर मग आता बघू पुढे एन्जिओग्राफी केल्यानंतर. आणि मग तो माणूस 2-4 दिवस दवाखान्यात ॲडमिट, सगळं काय झालं. आणि मग त्या माणसाला म्हणे काय करा, तो माणूस म्हणला साहेब पैसे नाहीत. मग त्यांनी त्या माणसाच्या नवऱ्याकडे मोर्चा वाढवला. मग त्या बायकोला जर तुझा नवरा तुला खूप वर्षासाठी हवा असेल तर हे करणं गरजेचं आहे. मग ती म्हणली अहो तुम्ही असं कशाला करता, हाय की आपल्याकडे बँकेमध्ये, त्यातून करून हे करून तो करू. तो म्हणला शांत बस, इथं ॲडमिट होईपर्यंत मी सगळं करत होतो. मग त्याने सांगितलं साहेब काय पैसे नाही आमच्याकडे, बायकोला आणि मुलांना जी काही जमीन आहे ती माझ्या नावावर, आता घरी जाऊन ती विकल्याशिवाय पैसे होत नाहीत. डॉक्टर लगेच दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला. तो माणूस गेला आणि त्याने परत शेतात का. मी असं म्हणत नाही आजार पण नाही, डॉक्टर खोटं बोलतात, असेल गोष्टी घडत असतील. रॅट रेस जगामध्ये चालू आहे निश्चित आहे, माहिती आहे. रॅट रेस जगात चालू आहे निश्चित आहे, परंतु त्याही पलीकडं मी ख्रिस्ती आहे, माझ्या देवाचा आत्मा वास करतो तारण पावलेला आहे, तर मी माझ्या शरीरापेक्षा माझ्या आत्मिक गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती मी उभा राहायला शिकायला पाहिजे. कारण की शरीर माझं 70 आणि 80 वर्षासाठी दिलेलं आहे. 90 वर्ष, 100 वर्ष, 110 वर्ष, मथुशेलासारखं 900 वर्ष. किंवा एखाद्याला जर हवा असेल तर याजक मल्कीसदेकासारखा त्याचा जन्म माहीत नाही आणि मृत्यू माहीत नाही, वर्षानुवर्ष. परंतु एक गोष्ट आहे, कुठंतरी ह्या शरीराचा शेवट होणार आहे. आमच्यामध्ये देवाचा जो आत्मा देवाने आम्हाला दिलेला आहे, ज्याचं तारण झालेलं आहे, तो निरंतर काळासाठी आणि अनंत काळासाठी आहे. त्याचं आम्ही कौतुक करायला नको. आम्ही प्रिय बंधू भगिनी आम्ही पाहायला पाहिजे, देवाचे आभार मानावं. बघा आमच्या आजारात ज्यावेळेस आम्ही देवाचे आभार मानतो ना, त्यावेळेस देव आम्हाला त्यात सहाय्य करतो. रडण्यापेक्षा आजारासाठी आभार मानणं कधी पण चांगलं. चुकीची गोष्ट होत असताना त्यासाठी रडत बसण्यापेक्षा देवाचा आभार माना. एक पुस्तकाचं नाव सांगतो, मला वाटतं लायब्ररीत पण असेल चर्चा, आणि पुस्तकाचं इंग्लिशमध्ये ना पॉवर इन प्रेयर्स आणि मराठीत स्तुती सामर्थ्य. आम्ही स्तुती केल्यानंतर देव काय काम करता याविषयी लिहिले. म्हणून 3री प्रार्थना आभार प्रश्न. 4थी प्रार्थना आहे याचिका, देवाकडे याचिका सादर करणे. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 6 वचन. आम्ही देवाला ऑर्डर देऊ शकत नाही, आमची याचिकेची प्रार्थना, नम्रतेची प्रार्थना देवाकडे सादर करायला. हे देवा हे असं आहे तू बघ. आम्ही किती वेळ प्रार्थना करतो ते नाही महत्वाचं, आम्ही किती क्वालिटी प्रार्थना करतो हे महत्वाचं आहे. मी 2 तास बसल्यानंतर प्रार्थनेला मी विचार करतो, हे देवा आज ह्या भागामध्ये हे कुटुंब आहे, यासाठी प्रार्थना कर. त्या कुटुंबासाठी प्रार्थना केली की मध्येच मी फिरायला गेलो, अरे त्या ठिकाणी दिल्लीमध्ये असं चाललंय, तिथून दिल्लीला निघालो, आज क्रिकेटची मॅच आहे. आता क्रिकेटची मॅच तर वर्षभरच झाल्यात, तर तिकडची मॅच आहे तिकडे नाही, ती प्रार्थना नाही. आमची क्वालिटी टाईम आहे. मी आणि देवासंगती बोलतो 5 मिनिटं, 4 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास तुमची जी देवाची होते, पण ती क्वालिटी टाईम गेली पाहिजे. आमचे शब्द केवळ शब्द नसावेत. म्हणून येशू ख्रिस्त म्हणताना म्हणतो मत्ती कृष्ण डोंगरावरील प्रवचनामध्ये, तुम्ही पुष्कळ बडबड केली म्हणजे ती प्रार्थना होत नाही. कारण प्रार्थना माझं आणि देवाचं वैयक्तिक नातं आहे की जी आम्ही याचिका म्हणून सादर केली पाहिजे. पुढचा प्रार्थनेचा प्रकार आहे सुटका. आम्ही अनेक वेळेस वेगवेगळ्या गोष्टीमध्ये अडकतो, जगाच्या असेल, सैतानाच्या असेल, एखाद्या ट्रॅपमध्ये येतो. त्यावेळेस आम्ही देवाला हे म्हणलं पाहिजे, देवा तू माझी सुटका कर. आणि स्तोत्र संहिता 3 सुंदर स्तोत्र आहे दाविदा सुटकेश. दावीद म्हणतो, हे देवा, हे लोक म्हणतात त्याला देवाच्या ठाई तारण नाही, परंतु माझा सुटका करणारा देव आहेस. तू माझ्या संगती आहेस म्हणून मी रात्री बिछाण्यावर पडल्या पडल्या झोपी जातो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, झोप आणि भूक ही देवापासून आहे. मला जर झोप लागते तर मी आशीर्वादित आहे. मला जर वेळेत भूक लागती तर मी आशीर्वादित आहे. लागलेल्या भुकेच्या वेळेस मी अन्नाला नावं ठेवत नाही तर मी डबल आशीर्वादित आहे. कारण शास्त्र म्हणतं अधर्म्यासारखं अन्नाला नावं ठेवणारे होऊ नका. दावीद देवाकडे प्रार्थना, देवा तू सोडव. शाऊल मागा लागल्यानंतर म्हणतो, देवा तू सोडव. दावीद ज्यावेळेस एक एक प्रसंग दावीच्या जीवनात येऊ लागतात, देवा तू सोडव, आणि देव त्याचा सोडवणारा होतो. 6वी प्रार्थना आहे पापक्षमेची प्रार्थना. स्तोत्र संहिता 51 एक सुंदर प्रार्थना दाविदाची आहे. आणि दाविदाने देवाकडे प्रार्थना सादर केली, हे देवा मी पापी आहे, माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पापी आहे. येशू ख्रिस्ताने देखील जी प्रार्थना शिष्यांना शिकवली, इंडेक्स त्यामध्ये असं म्हणतो, जसे आम्ही आमचे ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड. ती पापक्षमेची ओळ आहे. आमच्या प्रार्थना पापक्षमेच्या असायला पाहिजे. कारण आमच्यापैकी जे सगळे जगामध्ये आणि इथं आहोत,
कुणी 100% परिपूर्ण नाही, कारण की आमच्याकडनं पाप घडूच शकतं. आणि ते आठवून देवाला म्हणायला पाहिजे, हे देवा माझ्या ह्या पापाची क्षमा कर. ज्यावेळेस आम्ही देवाकडे पापक्षमा मागतो त्यावेळेस देव आमच्या पापाची क्षमा करतो. ते आमचे पाप सागरी बुडवतो आणि तिथं मोठा बोर्ड लावतो, नो फिशिंग. आमचं मन आम्हाला राहून राहून त्या पापाची जाणीव करून देतं, पण देव ते कधीच पुसून टाकतो आणि विसरून जातो. कारण देव म्हणतो, ह्याच्यासाठीच माझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला होता. ह्या मनुष्याच्या वैयक्तिक पापापेक्षा माझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं वधस्तंभावर सांडलेलं जे रक्त आहे ते अतिशय मोलवान आहे. ह्याच्या पापाची किंमत क्षणभंगूर आहे किंवा त्याची किंमत करता येत नाही, ते फार नॉमिनल आहे. पण माझ्या पुत्राच्या रक्ताची किंमत त्याच्या पापाच्या ढिगाऱ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. त्याचा एक थेंब आणि थेंबाचा थेंब हा ते शुद्धतेसाठी उपयोगाचा आहे. त्याने ते वधस्तंभावर सांडलेलं आहे. आणि म्हणून आम्ही देवाकडे आमची पाप मागायला, क्षमा मागायला शिकायला पाहिजे. ज्या पाप क्षमा आम्ही काही देवाकडे मागायला पाहिजे, काही रिप्लेसमेंट केली पाहिजे. जक्काया त्वरा कर, खाली उतर, मला आज तुझ्या घरी यायचंय. जक्कई निघाला आणि जक्कईचं आणि येशूचं मध्ये संभाषण आहे, ते शास्त्रात नाहीये, परंतु संभाषण काय झालं माहित नाही. पण येशू ख्रिस्तासंगती चालत असताना जक्कयाच्या लक्षात हे आलं की अरे मी जे करतो ते बरोबर नाही. ज्या वेळेस देव माणसाला हाक मारतो आणि तो येशू संगती देवाचं वचन वाचण्याच्या द्वारे चालू लागतो, त्यावेळेस देव त्याला दाखवतो तुला काय करायचंय. आणि जक्कई घरी आला की म्हणाला, जर मी कोणाचं काय लुबाडलं असेल तर त्याला मी ते काय करेल, चौपट देईल. लुबाडणं हे चूक आहे म्हणून तिथं आलंय ना. कुठल्याही प्रकारची लुबाडणूक ही चूकच आहे. हा तर तिथं अधिकारी होता ना, जकातदार, बरोबर आहे की नाही. हा जकातदार होता, ह्याचं जीवन त्यातच गेलं होतं, त्याला त्याचं काय. पण येशू संगतीत चालल्यानंतर लुबाडणूक. मग जगाच्या नियमामध्ये तंतोतंत बसून जरी लुबाडणूक झाली तरी ते लुबाडणूक आहे. देव त्याला लुबाडणूकच म्हणतो. देव आपले शब्द बदलत नाही, देव आपला नियम बदलत नाही. आणि जक्कई म्हणाला, मी चौपट परत करीन. विचार करावं, एखाद्या माणसाने एखाद्याचे ₹1,00,000 लुबाडलेत, मग तो म्हणतो मी चौपट परत. किती द्यायचे आहेत? 1,00,000, 4,00,000. कठीण आहे. सध्याच्या काळामध्ये मोठी गडबड चालली प्रॉपर्टीमध्ये. घराघरात गपचिप लोक प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करू लागलेत, बाकीचे वाऱ्यावर. हे लुबाडणंच आहे. मी बरेच वेळेस बोललो, आई वडिलांना वयोवृद्ध सांभाळतो म्हणून त्यांच्या प्रॉपर्टीवर माझा अधिकार नाही. त्यांना पाहिजे ते देतील, त्यांना वाटणी करायचं ते करतील. बरोबर आहे ना. जर फसवून घेतलं तर काय, लुबाडणूक आहे. कधी कधी लोक आईबाप मेल्यानंतर येतात आणि मग तो एक मुलगा सांगतो, बाकी मला आईने, समजा आई नंतर वारली, मला आईने सांगितलं हे बाळा मी सगळं तुला देणार आहे. मग आई जिवंत असताना का नाही सांगितलं. हे झालं कसं माहिती आहे का, त्या योसेपाच्या भावांसारखं. याकोब मरण, तुझा बाप जिवंत असताना त्याने आम्हाला सांगितलं होतं त्यांच्या गोष्टी तू माझ्या पदरी घाल, त्यांच्या पदरी मोजू नकोस. आता जर समजा 1 गुंठा लुबाडला, किती गुंठे द्यायचे? किती? 4 गुंठे. आणि तो जक्कई म्हणतो मी लुबाड. दुसरी गोष्ट म्हणजे माझा अर्ध धन दौलत कोणाला देतो का हो? कोणी ते म्हणेल पाळक साहेब हे फार कठीण आहे, तारण झाले की आपली अर्धी वाटायची. नाही, कारण की त्या जक्कयाचं जीवन पैसा होता. जक्काला असं वाटतं पैसा माझा आहे आणि या पैशामुळे मी सगळं काय करू शकतो. आणि म्हणून तो म्हणतो नाही, मला आता हे जे दिलंय ना, ही माझं पात्र आहे ना, एक पात्र दिलंय, माझे पात्र काटोकाट भरून वाहत आहे. काटोकाट पात्राच्या एज पर्यंत वरच्या त्याच्यापर्यंत तुमचं आहे, त्याच्या खाली जे पडतंय ना ते समाजासाठी गेलं पाहिजे. गोर गरीब, अनाथ, विधवे, पोरके, रंजित या लोकांसाठी गेलं पाहिजे, समाजाबाहेर गेलं नाही. हे 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 हे
हे पात्रातलं जेवढं आहे तेवढं माझं आहे, पात्राच्या बाहेरचं जे पडणार आहे ते. आणि म्हणून तो जक्कय म्हणतो मी गोरगरीब, कारण की त्याला असं वाटतं पैसा म्हणजे सर्व काही. यदा कदाचित ह्या जक्कय गोरगरिबांसंगती नीट वागत नसेल आणि त्याला पुन्हा नातं नीट करून घ्यायचंय. आणि म्हणून म्हणले पापक्षमा, आम्ही पापक्षमा. दावीद म्हणतो माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पापी आहे देवा, आणि तुला पशुयज्ञ आवडत नाही तर तो मी केला असता. दावीद कधी म्हणतो? ज्यावेळेस पापार्पणाची अर्पण चालू होती त्यावेळेस. आणि शेवटची प्रार्थना, मार्गदर्शनाची प्रार्थना. देवा मला मार्गदर्शन दे, मला हे करायचंय. पण ह्या सगळ्या प्रार्थनेमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. मार्गदर्शनाच्या प्रार्थनेसाठी नीतिसूत्राचं पुस्तक 3 अध्याय 5 आणि 6 वचन, ह्या सगळ्या प्रार्थनेमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, आणि ती आहे प्रार्थना कुठल्याही प्रकारची करा, कुठल्याही प्रकारात बसवा, परंतु हे देवा मी तुझ्यावरती ह्या प्रार्थनेसाठी विसंबून आहे आणि तू पुढं करणार आहेस. नाहीतर इथं प्रार्थना करायची आणि इकडं दुसरं करायचं. इथं प्रार्थनेची घंटी वाजवायची आणि तिथं गेल्यानंतर जगाच्या 4-5 घंट्या वाजवायच्या. इकडं आल्यानंतर देवाच्या समोर पार आक्रोश रडून करायचा, 2 बादल्या भरतील एवढ्या प्रार्थना करायच्या. बाहेर गेल्यानंतर जगाच्या समोर गेल्यानंतर जगाच्या पद्धतीने गोष्टी करायच्या. ह्याला आम्ही प्रार्थनेवरती विश्वास ठेवणारे लोक म्हणत नाही. आद्य ख्रिस्ती मंडळीची वाढ का झाली माहिती आहे का? का लिहू शकतो? कारण की मंडळीचं नाक सुवार्ता कार्य आहे, मंडळीचं नाक लोकांची उन्नती आहे, मंडळीचं नाक लोकांचं शिष्यत्व आहे. मंडळीचा श्वासोश्वास इतर लोकांना ख्रिस्ताकडे आणण्यासाठी. परवा दिवशी एका पाळकसाहेबांशी बोलतो, त्यांना त्यांच्या ठिकाणी त्रास झाला आणि मग मी म्हणलं पाळकसाहेब कसं काय हो? ते म्हणाले पाळकसाहेब त्रास झाला म्हणून सुवार्ता सांगणं बंद करणं कसं होईल? मला सुवार्ता सांगाल, मी जर सुवार्ता सांगत नाही तर मला खेद असो. वो अनटू मी इफ आय ओंट प्रीच द गॉस्पल. संत पावलासारखा मनुष्य म्हणतो आम्ही जर सुवार्ता सोडून आम्ही जर भलतच करतोय तर मंडळीची वाढ होणारच नाही. कोणीतरी जाऊन सांगितल्याशिवाय त्यांना कसं समजेल? आद्य ख्रिस्ती मंडळी प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर होती. त्यांची प्रार्थना देवावर विसंबून ठेवणं होतं. ज्या माणसाचं मगाशी नाव घेतलं ब्रदर अँड्रू, हे युगोस्लावियामध्ये ज्या वेळेस बायबल स्मगलिंग करून घेऊन जायचे, ट्रकच भरला. युगोस्लावियाच्या बॉर्डर, युगोस्लावियामध्ये रशियन कम्युनिस्ट मतप्रणालीचं राज्य होतं आणि आतमध्ये जात असताना ज्यावेळेस ट्रक आता बॉर्डरला लागला, ट्रक चेक होणार इंटरनॅशनल चेकपोर्टला रशियाच्या, त्यावेळेस हा माणूस आपल्या ट्रकच्या सीटवर बसून म्हणाला, हे देवा मी पवित्र शास्त्रात वाचलेलं आहे की तू आंधळ्यांना डोळस केलं. आज माझी प्रार्थना आहे ह्या डोळस शिपायांना आंधळ कर, त्यांना बायबल दिसू देऊ नकोस. आणि गाडी चेक झाली, कुणीतरी माहिती बहुतेक करून दिली असावी, सीट उचलले गेले, इकडे तिकडे बघितलं, ब्रदर अँड्रूला सगळे देवाचं वचन, नवीन करार आणि पवित्र शास्त्र दिसत होते, परंतु त्या तपासणाऱ्या असणाऱ्या सैनिकांना एकही देवाचं पुस्तक बायबल दिसलं नाही. ते म्हणले लेट हिम गो. ट्रक आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर यांनी ठरल्याप्रमाणे सगळीकडे वाटले आणि मग रशियन ओव्हरकोट घालून एका दवाखान्यामध्ये भेटायला एका स्त्रीला गेले आणि त्या स्त्रीच्या जवळ उभा राहिले. स्त्रीच्या जवळ उभा त्याशी बोलले आणि तिला, कारण त्यावेळेस पवित्र शास्त्र भेटणं फार कठीण होतं. आपल्याकडं फार सोप्या पद्धतीने हो, आपण तर चर्चमध्ये ज्यांना नाही त्यांना फ्री अप देतो. आज चर्चला येताना आम्ही आपलं बायबल आणलं का हो? आहे का आणलंय का? हो, चर्चला येताना बायबल आणायला पाहिजे, हात हलवत नका येऊ. आणि ब्रदर अँड्रूने त्या बाईकडे उभा राहिले, ती अशी बोलले आणि बोलल्यानंतर तिला म्हणताना म्हणा, कारण त्यांच्याकडे काही माहिती होती कोणाकडे जायचं. त्या बाईला म्हणाले मी तुला भेटायला आलोय आणि तुला मी देवाचं वचन देण्याचं. त्यांनी आपल्या ओव्हरकोटमधून नवीन करार काढला, तिच्या उशाखाली सरकवला आणि तिला म्हणाले हे तू वाच, हे तुझ्यासाठी देवाचं वचन मी घेऊन आलोय. ते नवीन करार सरकवलं आणि मागच्या बाजूने एका व्यक्तीने आवाज मारला, मिस्टर अँड्रू. ब्रदर अँड्रू म्हणतात मी नखशिकांत घामाने भिजलो, कारण युगोस्लावियामध्ये जर मी बायबल देताना पकडलं गेलो तर मला जन्मठेपेशिवाय दुसरी शिक्षा नव्हती. मी नखशिकांत पूर्ण घामाने भिजलो आणि त्या व्यक्तीकडे वळून बघालो आणि त्या व्यक्तीने मला खोलून इकडे ये, मला एक नवीन करार देताल का?
आणि ब्रदर अँड्रू म्हणले, इतक्या वेळेस शरीराच्या घामाने कपडे भिजले होते, आता डोळ्यातून अश्रू सुरू झाले, कारण की माझ्याकडचे नवीन करार संपले होते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्यांना आम्ही सांगितल्याशिवाय कसं समजेल? मंडळीच्या एकतर आम्ही पवित्र आत्म्यासोबत मंडळीच्या उन्नतीसाठी आणि मंडळीच्या फायद्यासाठी आम्ही सेवा करू शकतो, किंवा मंडळीचा आम्ही घात करू शकतो. दोन्ही एकदाच होऊ शकत नाही. एक तर मंडळीची उन्नती आणि देवाचं गौरव, नाहीतर आम्ही मंडळीचा घात करू शकतो. इदर वन पर्सन कॅन बी प्रॉफिटेबल फॉर द ग्रोथ ऑफ चर्च अलॉंग विथ होली स्पिरिट. देवाच्या पवित्र आत्म्यासंगती आम्ही एक तर मंडळीच्या उन्नतीसाठी काम करू शकतो, फायद्यासाठी, अन्यथा मंडळीच्या डिस्ट्रक्शनसाठी काम करू शकतो. मंडळीचे पर्सनल, मंडळीमध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या देवाच्या आहेत, ह्या पालकाच्या नाहीत, ना संस्थेच्या नाहीत, ना वडील मंडळाच्या आहेत, कुठल्या वैयक्तिक माणसं नाहीत. मंडळी ख्रिस्ताची आहे. मंडळी ख्रिस्ताने विकत घेतलेली आहे आणि म्हणून ही मंडळी ख्रिस्ताच्या नियमामध्ये चालणं नितांत गरजेचं आहे. कारण त्या पद्धती जर ती चालली नाही तर मंडळीला आम्ही कळत न कळत सैतानाची गर्लफ्रेंड करू शकतो. कारण ही ख्रिस्ताची वधू आहे. सैतानाची गर्लफ्रेंड होऊ नये म्हणून आम्ही सांभाळायला पाहिजे. चर्च हे ख्रिस्ताचं कुटुंब आहे. प्रभू येशू ख्रिस्त पिता आहे, प्रभू येशू ख्रिस्त थोरला बंधू आहे आणि आम्ही सगळे जे आहोत एकमेकाची भावंड आहोत. ही मंडळीची असणारी पवित्र शास्त्रातली रूपरेखा आहे किंवा ती उपमा आहे. बऱ्याच उपमा आहे, त्यापैकी ही एक उपमा आहे, शरीराची एक उपमा आहे. परंतु जर आम्ही चर्चला घरासारखं सोडून जर क्लब केला, चर्च इज नेव्हर क्लब. चर्च क्लब नाही. पण अनेक वेळेस लोक चर्चला क्लब करू लागलेत. चर्चमध्ये चर्च फंड आहे, क्लबमध्ये तुमच्याकडे रोटरीला आहे का वार्षिक आहे ना? हा, बाकी अजून कोणी असेल वेगळं तिथं आहे ना, वार्षिक फी भरा, मग तिथं अधिकार आहेत ना काही. हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, ते होऊ शकतं. चर्चमध्ये आम्ही चर्चला फंड भरतो म्हणून आम्ही अधिकार गाजवू शकत नाही. आम्ही कोणाला देतो? हा, देवाला ना. मला ऐकायला पाळकाला नाही 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 नाही, देवाला. आम्ही देवाला देतो. आम्ही अधिकार गाजवू शकत नाही. देवाला दिलेल्या पैशावरती आम्ही कसा अधिकार गाजवणार? ते देवाला देऊन टाकलंय, ते मोकळं केलंय, ते सोडलेलं आहे. म्हणून चर्च आणि क्लब वेगळा आहे. चर्चमध्ये मेंबर आहेत, क्लबमध्ये मेंबर आहेत. चर्चमध्ये आत्मिक लोक आहेत आणि बाहेर क्लबला भौतिक लोक आहेत. चर्च हे देवाचं आहे आणि क्लब देवाचा नाही, तो कोणाचा आहे ज्याने त्याने हिशोब लावून बघावा. चर्च आहे, चर्च ख्रिस्ताची वधू आहे आणि म्हणून चर्चला आम्ही क्लब करू शकत नाही. आणि जर आम्ही चर्चला क्लब केलं तर देवाला उत्तर दिल्याशिवाय आम्हाला मरण येणार नाही. चर्चच्या उन्नतीसाठी आम्ही गोष्टी करायलाच हव्यात. देवाचा द्राक्षमळा वाढवायलाच हवा. देवाच्या विरुद्ध आम्ही गोष्टी करू शकत नाही. जगात पुष्कळ लोक आहेत की देवाने त्यांना स्तोत्र संहिता 133 असा तो म्हणतो मोठे मोठे राजा देवाने मारून टाकले. भाषणाचा राजा हो गेला, त्याने मारून टाकलं, कारण की तो देवाच्या असणाऱ्या कार्यामध्ये आडवा आला. मंडळीच्या उन्नतीमध्ये आम्ही आडवा येऊ नये. मंडळी ही नेहमी जे वाढणार आहे ते सजीव आहे. जे स्टॅग्नंट आहे तो डेड सी आहे. देवाने आम्हाला डेड सी होण्यासाठी नाही बोलावला मृत समुद्र. देवाने आम्हाला गालिल समुद्र आणि यार्देन नदी होण्यासाठीच बोलावलेला आहे, कारण त्या ठिकाणी जीवन फ्लरिश होतं. जर चर्चमध्ये जीवन फ्लरिश होत नाही तर मग आम्ही आता संस्थेच्या माध्यमातून काम करू लागलो. आम्ही आता नियमात, कारण की देवाचा आत्मा जिथं आहे तिथं मोकळीकता आहे. मोकळीकता म्हणजे अराजकता नव्हे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही चर्चला चर्च ठेवायला पाहिजे. चर्चला कॉर्पोरेट सोसायटी करायला नको. चर्चला आम्हाला क्लब करायला नको. चर्चला म्युनिसिपालिटी करायला नको. बघा, बाहेर गोष्ट आहे. स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी तो एखादा नियम घेऊन येतो आणि त्या नियमामध्ये तो स्वतःचं भलं करून घेतो. चर्चमध्ये सगळ्यांना सारखं नाही. म्हणून मी आज सुरुवात केली. जे 7 पुरुष निवडले ना आद्य ख्रिस्ती मंडळीमध्ये, त्यांना का निवडलं हो?
सगळ्यांना सारखं मिळावं. म्हणून मागं मी एकदा म्हणालो होतो, मला जाधव सारखे आणि गायकवाड सारखे, नॉटन सारखे आणि साळवी सारखे, श्रीवास्तव सारखे, गोवंडे सारखे, राठोड सारखे, रणदिवे सारखे, मला सगळे सारखे आणि देवाला पण तसेच. आम्ही फक्त एकच गट घेऊन बसू शकत नाही, कारण चर्च आहे, चर्च क्लब नाही. कारण क्लब असता तर मी म्हणाला असतो फक्त हे माझ्यात. मी नवीन सेवेला इथं आलो ना, एका बाहेरून आलेल्या माणसाने मला सल्ला दिला, पाळक साहेब ह्या चर्चमध्ये जाधव खूप आहेत, जाधवांसंगती जुळवून घ्या म्हणजे तुम्ही इथं आयुष्यभर सेवा करताल. मी सांगितलं देवासंगती जुळवून घेतलेलं चांगलं आहे आणि आत्तापर्यंत देवाने सेवा इथं करून घेतली. देव जर उद्या म्हणाला चला निघा, पॅकिंग, निघायचं. कारण देवाने ठेवलंय तोपर्यंत आपण राहू शकतो. त्याच्यानंतर मी माझ्या इच्छेने 1 सेकंद राहू शकत नाही, ना मंडळीच्या इच्छेने पुढचा 1 सेकंद राहू शकत नाही. परंतु मला वाटलं सोडून जावं आणि मंडळीला वाटलं मी नकोय, पण देवाला पाहिलं मी इथं आहे तर देव मला इथं ठेवणारच. बरोबर आहे ना? हो. पुढच्या आठवड्यातला संदेश आहे योना, योनाचे पाचारण आणि योनाच्या गोष्टी. आम्ही मंडळीला प्रोत्साहन देणारे लोक व्हायला पाहिजे. आमच्या वैयक्तिक गोष्टी बाजारात विकून मंडळीच्या खांद्याला खांदा लावून उभा राहायला पाहिजे. आमच्या बाजारातल्या गोष्टी बाजारात ठेवून आम्ही ख्रिस्ताच्या मंडळीचं, कारण ख्रिस्ताने जर 117-118 वर्ष मंडळीला सांभाळलं तर ख्रिस्त ह्या मंडळीवर प्रेम करतो आणि म्हणून ख्रिस्त ह्या मंडळी संगती चालत आहे, इथून पुढे चालेल. एका माणसाने फार सुंदर लिहिलंय, वेन समवन प्लेस विथ द बॉडी ऑफ क्राइस्ट, दॅट इज चर्च, फॉर एनी personal agenda or secret agenda or unbiblical agenda, beware of God. The Almighty will take full revenge as a church is his bride, not only from him but from his descendants. हा माणूस लिहिताना म्हणतो, जर मी चर्च संगती, ख्रिस्ताच्या वधूस ख्रिस्ताच्या शरीरा संगती, जर मी माझ्या वैयक्तिक, माझ्या गुप्त, माझ्या अपवित्र शास्त्रीय आधार्य असणाऱ्या अजेंडामुळे जर मंडळी संगती मी खेळत आहे तर सावध असा, देव जो सर्व समर्थ तो एक दिवस परिपूर्ण न्याय केल्याशिवाय सोडणार नाही. तो कारण चर्च ख्रिस्ताची वधू आहे आणि तो न्याय त्या व्यक्तीकडून आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांकडून घेईन. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, मंडळीच्या वृद्धीमध्ये आडखळण होऊ नका. आद्य ख्रिस्ती मंडळीतले सगळेजण प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर असत. शब्द जो तत्पर आहे ना, त्या ग्रीक शब्दाचं भाषांतर असं आहे टू बी स्ट्रॉंग, म्हणजे समर्थशाली होत राहणं. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आम्हाला रोज थोडं थोडं सामर्थ्यशाली व्हायला पाहिजे, त्याशिवाय घडणार नाही. देव ज्या वेळेस ख्रिस्त पुन्हा येईल त्यावेळेस ख्रिस्त मंडळीला काय विचारेल? हो, काय विचारेल मंडळीला? मी तुम्हाला बारामतीत ठेवलं, तू या बारामती तालुक्यासाठी आणि शहरासाठी काय केलंस? लोकांच्या तारणासाठी काय केलंस? तू किती सुवार्ता सांगितली? ख्रिस्त हे विचारणार नाही की तुझ्या बँकेत किती बॅलन्स आहे. विचारेल का? हो, विचारेल का? कारण की प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायात त्याचं उत्तर आहे. तो म्हणतो, तुला असं वाटतं तू श्रीमंत आहेस, माझ्यापासून सोनं विकत घे. आणि हे सोनं ख्रिस्त विकत देत असताना ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी देतो. हे जगाचं सोनं नाही. जगाचं सोनं कसलंय? पिवळं. स्वर्गातलं सोनं कसलंय? पांढरं, व्हाईट गोल्ड. त्या काळात व्हाईट गोल्ड वॉज द बेस्ट गोल्ड. आता जगाने पिवळ्या सोन्याकडे, व्हाईट गोल्ड वॉज द बेस्ट गोल्ड. ज्या वेळेस प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलं जातं, कळत न कळत पिवळं पिवळं आलं आणि स्वर्ग पिवळाच दाखवला सगळीकडे चित्रांमध्ये. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त आम्हाला विचारेल की ह्या मंडळीने ह्या भागासाठी काय केलं,
किती प्रार्थना केली, किती सुवार्तेचं काम केलं, किती लोकांसाठी प्रार्थना केली, किती लोकांविषयी तुम्ही मन हे धरलं की यांचं तारण व्हावं, किती वेळेस तुम्ही दृष्टांत बघितला, किती वेळेस तुम्ही दृष्टांत पाहिल्यानंतर दृष्टांताप्रमाणे पायऱ्या टाकायला सुरुवात केली, किती वेळेस तुम्ही माझ्या योजनेमध्ये काम केलं का? तुम्ही जगाचे नियम, जगाच्या गोष्टी या आम्ही जर जगाचे नियम आणि जगाच्या गोष्टी पाहू लागलो तर प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही देवाचं राज्य कधीच वाढवू शकणार नाही. आम्ही स्टॅग्नंट लोक झालेलो आहोत आणि स्टॅग्नंट वॉटर आफ्टर सम टाइम गिव्स बॅड स्मेल, स्टिंक्स. ज्यावेळेस पाणी थांबतं ना त्यावेळेस काही काळानंतर ते दुर्गंधी देतं. मंडळीची वाढ करण्यासाठी मी सभासद म्हणून माझा काय रोल आहे? देवाने माझं तारण केल्यानंतर मला जे आत्मिक दान दिलंय त्या आत्मिक दानाच्या द्वारे मी या मंडळीची आणि ख्रिस्ताच्या द्राक्षमळ्याची वाढ करण्यासाठी मी कारणीभूत आहे का? का मी ते सोडून टाकलंय? तिसरी महत्वाची गोष्ट, माझं तारण जो देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे, तो आत्मा ज्यावेळेस माझ्याशी बोलतो त्यावेळेस त्या आत्म्याला माझं उत्तर काय असतं? का मी सगळं देवाचा आत्मा, देवाचं पवित्र शास्त्र की ज्याविषयी म्हटले तो देवाचा श्वासोश्वास आहे. 2 तिमोथी 3:16 ग्रीक शब्द आहे थियोफोनोस शब्दाचा अर्थ आहे देवाचा श्वासोश्वास. हे सगळं मी गुंडाळलंय, एका लाल कापडात बांधलंय, वर फळीवर ठेवलंय. ख्रिस्त आल्यानंतर काय करायचं बघेल. आणि मी जर समजा मंडळी माझ्या दृष्टिकोनातून माझ्या पद्धतीने मला पाहिजे तसं मी जर करत असेल तर सावध असा, आम्ही ख्रिस्ताच्या वधूसंगती खेळणं बंद करून ख्रिस्ताच्या वधूला वृद्धीकडे घेऊन जायला पाहिजे. ख्रिस्ताच्या वधूची वृद्धी संकेत आणि सद्गुणामध्ये आहे. एक देवाचा सेवक म्हटला, मी लोकांना शिष्यत्व देऊन बाहेर पाठवण्यामध्ये मला फार देवाने प्रेरणा दिली आणि ते बाहेर गेले आणि त्या 5,000 आणि 50,000 आणले. ज्यांनी आद्य ख्रिस्ती मंडळीच्या नियमाकडे लक्ष लावून सेवा केली त्यांच्या जीवनात काम झालं. पॉल इंग्युचो नावाचे देवाचे सेवक, साऊथ कोरियामध्ये त्यांचं चर्च आहे, जगातलं सर्वात मोठं चर्च आहे. ज्यावेळेस या माणसाने सेवेला सुरुवात केली, बुद्धिस्ट धर्मातून ख्रिस्ताकडे आलेले, त्यांना TB झालेला, ईश्वर विश्वास ठेवला, सगळे बरं झालं आणि देव त्यांना त्यांच्या जीवनात कृपा देऊ. पॉल इंग्युचो त्यांची सेवा करू लागले आणि सेवा करत असताना त्यांचं चर्च सुरू होय म्हणता चर्चची वाढ होऊ लागली. चर्चची वाढ होत असताना आता चर्च ते पुरेना, 1 भक्ती 2 भक्ती वाढत राहिल्या आणि सगळं घडत असताना पॉल इंग्युचोला असं वाटलं की नाही, देव सांगतो की आता चर्च मोठं कर, चर्च वाढव, चर्च लांब कर. आणि मग कसं करायचं त्याने विचार, देवा कसं करू? देवाने सांगितलं खाली फुल पार्किंग कर, 1st फ्लोअर पासून चर्च असेल. आणि ज्यावेळेस पॉल इंग्युचो आणि त्यांचं वडील मंडळ एकत्र बसलं त्यावेळेस पॉल इंग्युचो म्हणताना म्हणाले, देवाने मला सांगितलेलं आहे, देवाचा दृष्टांत आहे आणि याविषयी मी अत्यंत 100% कन्फर्म आहे की हे देवापासून आहे. की कारण मी देवासंगती बसून देवाकडनं ह्यासाठी पवित्र शास्त्रातली वचनं घेतली, देवाचं मी 100% याचं देवाचंच म्हणणं याविषयी पाहिलं आणि म्हणून आम्ही खालच्या बाजूला पार्किंग करू, वरच्या बाजूला चर्च बांधूयात आणि मग वरच्या गोष्टी घडतील. आणि ज्यावेळेस पॉल इंग्युचोनी वडील मंडळाला सांगितलं त्यावर वडील मंडळातल्या अर्ध्याचे जण म्हटले, पाळक साहेब हा पैसा खर्च वाया जाणार आहे, कारण की आपल्याला काय म्हणून खालच्या बाजूला पार्किंग बांधायला हवी. आणि पॉल इंग्युचो म्हणजे मला माहित नाही, ते त्यांच्या दृष्टांतावरती खंबीर राहिले. आणि ज्यावेळेस ते त्यांच्या दृष्टांतावरती खंबीर राहिले त्यावेळेस त्यांच्या वडील मंडळातले काही लोक राजीनामा देऊन चर्च सोडून निघून गेले. आणि ते गेल्यानंतर काही वर्षांनी ही मंडळी पुन्हा आली आणि ती येऊन म्हणाली, देवाने आम्हाला दाखवलं तुम्ही तुझ्या सेवकासंगती पुरस्कृत होऊन सेवा करा. ते पुन्हा आले, परंतु ज्यावेळेस ते पुन्हा आले त्यावेळेस खाली पार्किंग होतं आणि मग त्यांचं चर्च होतं. दिवसभरात रविवारी त्यांच्याकडे 7 भक्ती होतात आणि त्यांचं ज्या रस्त्याला त्यांचं चर्च आहे त्या चर्चच्या बाजूला ज्यावेळेस गाड्या पार्किंगमध्ये लागतात त्यावेळेस पार्किंग फुल होती, 7 वेळेस पार्किंग फुल होते. आणि त्यानंतर ही लोक गेली ती म्हणताना म्हणाली, हे देवाने दाखवलं होतं, एवढ्या गाड्या जर रस्त्यावर लागल्या असत्या तर गाडी रस्ता इकडचा दर रविवारी ट्रॅफिक जाम झालं असतं. देव ज्यावेळेस आम्ही शास्त्राप्रमाणे करतो देव वाढतो. दुसरा मनुष्य रिक वॉरन नावाचे देवाचे सेवक आहेत अमेरिकेत. त्यांची पुस्तक आहे पर्पज ड्रिव्हन चर्च, पर्पज ड्रिव्हन लाईफ, पर्पज ड्रिव्हन मिनिस्ट्री. त्यांनी आपलं चर्च सुरू केलं लहान आणि प्रत्येक वेळेस देवाच्या वचनात जाऊन शोधायचे हे कसं आहे, हे कसं चालतं. आणि होय होय म्हणता म्हणता एक मोठ्या चर्चची सुरुवात झाली. एक मोठं चर्च आहे.
आणखीन एक माणूस आंध्राच्या बॉर्डरवरती बरेच वर्ष, त्याचं नाव होतं बिशप आझरिया. आणि बिशप आझरिया ज्यावेळेस बाप्तिस्मासाठी लोक यायचे त्यावेळेस तो म्हणताना म्हणायचा, घ्या अभिवचन, ओ अन टू मी इफ आय ओन प्रीज द गॉस्पल. मी जर सुवार्ता सांगत नाही तर मला खेद असो. आणि मग त्यांनी विचारलं, तुझा बाप्तिस्मा करावा, मी का करावा? आणि लोक सांगायचे यासाठी, तुझा बाप्तिस्मा करावा यासाठी असणारं तुझं फळ हे आहे, तू दुसऱ्याला सुवार्ता सांगून ख्रिस्ताकडे घेऊन आलाय. तो माणूस, ह्याला मी आणले, त्याचा बाप्तिस्मा व्हायचा. तो आल्यानंतर एक मोठं संजीवन त्या भागात उभा राहिलं. इकडं वरती बिहारच्या भागामध्ये माल्टो नावाची जमात आहे. आजपासून 25 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर, काही वर्ष अगोदर सरकारने सांगितलं की ही जमात 50,000 लोक राहिलेत आणि हे सगळे मरून जाणार आहेत, कारण की आता ही जमात नामशेष व्हायला आलेली आहे. ह्यांच्याकडे काळा ताप येतो आणि हा काळा ताप आल्यानंतर पुष्कळ लोक वर डोंगरावरून खालीपर्यंत लोक मरतात. आणि ज्यावेळेस बातमी प्रसिद्ध झाली त्यावेळेस साऊथ इंडियामधून काही संस्थांनी त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये FMBB नावाची संस्था होती आणि ही संस्था त्या ठिकाणी जाऊन सेवा करू लागली. आणि सेवा करत असताना ह्या काही वर्षात अवघ्या ह्या सगळ्या त्यापैकी 50,000 लोकांपैकी 35,000 लोकांचं तारण झालं होतं. ज्याला सरकार म्हणलं होतं की जमात नामशेष होईल, ती जमात आजही अस्तित्वात आहे. कारण की एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला, एका गावाने दुसऱ्या गावाने तिसऱ्या गावाला सुवार्ता सांगितली. 35,000 लोक ख्रिस्ताकडे आले. आणि मग ते चांगले झालेत म्हणून त्यांच्या खाली, डोंगराच्या खाली संताल नावाची जमात आहे. ते म्हणले, हे कसं काय वाचले, कसं काय बरे होतात, कसं काय काय. आणि म्हणून त्या ठिकाणी जेव्हा संताल लोकांनी पाहिलं आणि ह्या लोकांचा असणारा मंडळी वाढीच्या गोष्ट ह्या संताल लोकांत सुरू झाल्या, तेही ख्रिस्ताकडे येऊ लागले. माझ्या संगती OMला एक मुलगा होता साऊथ इंडियाचा. अहमदाबादला मी संगती होतो आणि संगती असल्यानंतर आम्ही संगती सेवा केली आणि त्याला देवाने ह्या माल्टो लोकांमध्ये सेवा करण्यासाठी बोलावलं. हा त्या जमातीत गेला, त्याला ताप आला आणि तो मरण पावला. त्याची कबर माल्टो लोकात आहे. कारण ते माल्टो लोक म्हणताना म्हणाले, आम्ही ह्याला सोडणार नाही, कारण की हा ख्रिस्त आणि जीवन आमच्याकडे घेऊन आला, ह्याला आम्ही इथंच पुरणार. त्याला तिकडं चेन्नईला नाही पाठवलं. त्याची डेड बॉडी त्याच ठिकाणी विधी दखेत त्या ठिकाणी त्याला पुरण्यात आलं. प्रिय बंधू भगिनींनो, आजही देवाच्या लोकांकडून मंडळीची उन्नती, वाढ, संख्येत आणि देवाच्या कृपाछत्रामध्ये करण्यासाठी आणि द्राक्षमळा प्रफुल्लित करण्यासाठी देव आजही वाट पाहत आहे. आणि देव म्हणतो, माझ्यासाठी कोण जाईल? आज देवाचे लोक हो, काय उत्तर आहे? जर आद्य ख्रिस्ती मंडळी बदलली, पॉल इंगूचं चर्च वाढलं, रिक वॉर्न यांचं चर्च, बिशप आझारे यांची सेवा, माल्टो आणि संताल्या 2 जमातीमधला असणारा चर्च करून, तर मग देव आज आमचा उपयोग करून घेणार का? देवाचे आज वाक्य आहे, आमच्यासाठी कोण जाईल? आमच्यासाठी कोण जाईल? मंडळीच्या उन्नतीसाठी कोण उभा राहील? मंडळीच्या वाढीसाठी कोण सेवा करेल? मंडळीसाठी कोण खांद्याला खांदा लावून देवाच्या वचनानुसार काम करेल? कोण बिब्लिकल पॅटर्नमध्ये काम करेल? आज देव विचारतोय, आमच्यासाठी कोण जाईल? उभा राहूयात. प्रिय बंधू भगिनी, थोड्या वेळ मी शांत राहणार आहे. देवा संगती बोला. देवाला म्हणा, देवा मी तुझ्या मंडळी संगती उभा राहायला तयार आहे. कारण देवाचा आत्मा आज आमच्याशी बोलत आहे. खात्रीलायक तो आम्हाला हलवत आहे. चर्चच्या बाहेर गेल्यानंतर आजचा निर्णय बदलू नका, कारण चर्चच्या बाहेर गेल्यानंतर विचार केल्यानंतर जे करणार आहात ते सैतानापासून आहे. आज जे येत आहे, देवात जे काय आज आमच्या अंतःकरणाला भिडत आहे ते देवाच्या आत्म्यापासून आहे. आणि त्या देवाच्या आत्म्याला, हे देवा मी आहे, मी आहे. देवाला सांगा, मी आहे. देवा मला तुझ्या द्राक्षमळ्यासाठी आणि मंडळीच्या वृद्धीसाठी सेवा करायची मी तयार आहे. देव सेवा देईल. प्रत्येकालाच गावात नाही पाठवणार, प्रत्येकालाच वेगवेगळ्या ठिकाणी पाठव. काही जणांना म्हणेल तुम्ही इथं मागं थांबा आणि प्रार्थना करा. काही जणांना म्हणेल तू या प्रकारे प्रार्थना कर. काही जणांना म्हणेल तू या प्रकारे सहकार्य कर. काही जणांना म्हणेल तुला हे करणं गरजेचंच आहे, तुला हे पुढं घेऊन जाणं गरजेचं आहे, तू या प्रकारे कर. देव काय सांगतो बारकाईने ऐका, कारण शास्त्र म्हणतं आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. आणि आज देवाचा आत्मा बोलत आहे ह्याच्याविषयी माझी 100% खात्री आहे. आणि देवाचा आत्मा जर आमच्याशी बोलत आहे आणि ज्यांच्याशी बोलत नाही, प्रिय बंधू भगिनींनो, तपासून घ्या, काय माझं तारण झालंय का? उगाच आढ्यता मारू नका.
माझ्यासाठी काही नवीन नव्हतं, जुनंच होतं, पाळकाचं कामच आहे, आड्याता माळू नका. ह्याचा अर्थ आहे की मी अजून तारणापासून दूर आहे, म्हणून देवाचा आत्मा माझ्याशी बोलत नाही. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकू, आणि ज्यांच्या अंतचक्षुने ते ऐकलेलं आहे, आज देवाला उत्तर द्या. यावेळेस समारोपाची प्रार्थना, प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद, त्यानंतर ख्रिस्त पावित्र्य शांती गीत गाऊन उपासनेचा समारोप करणार आहोत. शेवटचं सांगत आहे, देवाचा आत्मा जर मला म्हणतोय मंडळी संगती उभा राहा, मंडळीच्या वाढीसाठी उभा राहा, त्याच्यामध्ये अडखळण होऊ नका. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, वंचावतो. तुझ्या नावाला आम्ही गौरव, सन्मान, मान, महिमा, धन्यवाद देतो. कारण मंडळी तुझी आहे आणि मंडळीवर प्रीती करणारा तो आमचा सर्वसमर्थ देवबाप आहे. ही ख्रिस्ताची वधू आहे आणि त्यासाठी आम्ही तुझ्या नावाला वंचावतो. आणि परमेश्वरास तुझं वचन आमच्याकडं आलं की आम्ही मंडळीच्या उन्नतीमध्ये आणि वाढीमध्ये सहभागी व्हावं. ज्यांच्याशी बोलला आणि ज्यांनी तुला प्रभुदेवा आपल्या अंतःकरणातून हात दाखवला आणि तुला होकार दिला, त्या प्रत्येकाची सेवा त्यांच्यासाठी तू येणाऱ्या काळात प्रगट कर. प्रभुदेव, ही मंडळी वाढणारी तू कर. बारामती तालुक्यातील एकही गाव असं असू देऊ नकोस की ज्या ठिकाणी विश्वासणारे लोक नाहीत, आणि म्हणून तुझी कृपा आणि अनुग्रह तू होत. तू सह्य करता आणि पुढारी हो. परमेश्वरा, तुझ्या चर्च म्हणलेल्या मेंढवाड्याच्या बाहेर पुष्कळ मेंढरं आहेत की जी तुझी आहेत, त्यांना आणण्याची कृपा तू आमच्यावरती होत. विभक्त होत असताना तुझी कृपा आमच्या संगती असू दे. ह्या सप्ताहामध्ये होत असणारी प्रत्येक सेवा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आशीर्वादाने पूर्णतेस घेऊन जाणारा ते बाप तू. आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातात करतो. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणे असरून सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देवज बाप्याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा, प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, विशेष करून ज्यांनी आज देवाला मंडळीच्या वाढीसाठी होकारार्थी उत्तर दिलं, त्या प्रत्येक देवाच्या लेकराबरोबर आता आणि येशूचे दुसरे येणे होईपर्यंत असो.